हिचे तर मसल्स आहेत, तर ही बाई कशी? बाई असून जर माझ्याकडे मसल्स आहेत तर मी कमी झाली बाईपणामध्ये, तर तुम्ही पुरुष आहात, तुमच्याकडे तर मला मसल्स दिसत नाहीत, तर तुम्ही कमी पुरुष झालात का? स्त्रीचं एक पाऊल बाहेर तर एक पाऊल घरातच राहतं कायम. सन्मान जो दिला जात नाही तो आम्हाला नक्की हवा आहे. ह्याच्यासाठी लढा. पुरुष होण्यासाठी नाही लढायचं आम्हाला. नुसते सिंहीण वाघीण, पण जेव्हा पिलाचा सांभाळ करतात तेव्हा त्या अतिशय दक्ष अशा आया असतात. तर माझे वडील बोलले, आजपासून तू लिपस्टिक आहे ना पुसू नको, लावूनच ये. तर मला असं एकदम रडायला आलं. मी झी मराठीवरची पारू मालिका केली, त्यातलं दामिनी किर्लोस्कर हे पात्र तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. आता मला लोक दामिनी म्हणूनच जवळजवळ हाक मारतात. काय काय जेवलाच ना सगळी? तांबडा पांढरा आवडतो का नाही? मला तर एवढा आवडतोय, तांबडा रस्सा पिल्याशिवाय मला अशी अंगात तरतरी आल्याने वाटतच नाही. हेल्थ, वेल्थ आणि फॅमिली किंवा रिलेशन, फ्रेंड्स, ह्या 3 गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण सक्सेसफुल आहे. बायकांना काहीतरी करायला तर पाहिजेच. जेव्हा तुम्ही सक्सेस होतात ना तेव्हा सगळी टाळ्या वाजवायला येतात, पण जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असता तेव्हा कोणी तुमच्यासोबत नसतं. स्मार्ट मराठीच्या विद्यमाने मला निमंत्रित केलं आणि मला खरं स्मार्ट झाल्यासारखं वाटलं. प्रत्येक स्त्री ही स्वप्न पाहते आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती स्ट्रगल करते आणि तिची स्ट्रगल स्टोरीज बनते सक्सेस स्टोरी. अशा भन्नाट सक्सेस स्टोरीज आज आपण ऐकणार आहोत स्मार्ट मराठी आयोजित स्मार्ट वुमन सन्मान सोहळ्यात. नमस्कार उपस्थित मान्यवर, सन्मानार्थी आणि इथे बसलेल्या प्रत्येकीचं, ज्या स्त्री कर्तृत्वाने इथे बसलेल्या आहेत त्यांच्या सगळ्यांचं मी प्रतीक्षा मनपूर्वक अभिवादन करते. त्यामुळे या कार्यक्रमाची सुरुवात आपण एकदा जोरदार टाळ्यांनी करूयात. स्मार्ट मराठी आयोजित स्मार्ट वुमन सन्मान सोहळा 2026 यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपल्या या कार्यक्रमाला लाभलेल्या या सोहळ्याचे प्रायोजक आहेत वी गॉर्जियस केअर आणि फॅब 3 ट्रेंड्स आणि सहप्रायोजक आहेत 99 विलास. सोबतच गिफ्टिंग पार्टनर आहेत द मेघा शर्वणी आयोग. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम, हा सोहळा म्हणजेच जिद्द, संघर्ष आणि कर्तृत्वाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांच्या यशाचा हा उत्सव. आणि याच कार्यक्रमाची सुरुवात आपण त्याच गोष्टीने करणार आहोत ज्या व्यक्तीमुळे आपण इथे आहोत, म्हणजेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आणि त्याचबरोबर तुळशी रोपाला पाणी अर्पण करूयात. तर यासाठी मी आमंत्रित करतेय माजी महापालिका सचिव नवी मुंबई महानगरपालिका म्हणजेच चित्रा बाविस्कर मॅडम यांना, मानसोपचार तज्ञ डॉक्टर आदिती आचार्य यांना, लेखिका सौंदर्य तज्ञ जनरल फिजिशियन स्मिता दातार मॅडम यांना, तसेच डायरेक्टर ऑफ वी गॉर्जियस केअर राम्या रेड्डी मॅम यांना देखील, डायरेक्टर ऑफ फॅब 3 ट्रेंड्स शोभा हेगडे यांना देखील आणि स्मार्ट मराठीच्या संपादिका भाग्यश्री पाटील यांना देखील मी आमंत्रित करते की त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला हार अर्पण करून, तुळशी रोपाला पाणी अर्पण करून आपल्या या कार्यक्रमाची भन्नाट सुरुवात करावी. एकदा जोरदार टाळ्या देखील होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी प्लीज.
महिलांचा गौरव साजरा करणारा हा सन्मान सोहळा साकार होत आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की स्वप्न बघा, कारण स्वप्न पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात नक्कीच असते. आपण त्यांना ऐकणारच आहोत, पण त्याआधी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत नक्कीच बनतं. त्यामुळे मी भाग्यश्री मॅमला विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि आपल्या या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख अतिथी आहेत साहित्य क्षेत्रातील प्रभावी लेखिका, त्यांच्या या शब्दातून प्रेरणा देणारी ओळख म्हणजेच स्मिता दातार मॅमला मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि भाग्यश्री मॅमला मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आता नेमका तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कार्यक्रम आपण का घेतला, कशामुळे घेतला, यामागे उद्देश काय, हेच जाणून घेण्यासाठी मी भाग्यश्री मॅमला पुन्हा एकदा मंचावर बोलवते. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून समजून घेऊयात की हा नक्की कार्यक्रम काय आहे, उपक्रम काय. भाग्यश्री मॅम प्लीज मंचावर या आणि आपल्याला उपदेश करा. धन्यवाद प्रतीक्षा. खरं तर हा कार्यक्रम घेण्याचं बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं, पण प्रत्येकाची जशी सुरुवात असते, प्रत्येक महिलेची स्वप्न असतात की आपण या पदावर पोहोचावं किंवा हे करावं. काही जण स्पर्धा परीक्षेतून जातात, काही कलेतून जातात, तर काही जण त्यांच्या स्किलमधून जातात. तर मी ठरवलं होतं की मला बोलायला आवडतं, मला महिलांना ऐकायला आवडतं, कारण लहानपण माझं म्हणजे माझी आजी आणि आजोबा यांच्यासोबत गेले, कारण माझे पप्पा आर्मीत होते. त्यामुळे मी जे वाढले लहानपणापासून ते आजी सोबत, आणि माझ्या मैत्रिणी होत्या त्या आजीच्याच मैत्रिणी होत्या. त्यामुळे गोष्टी ऐकत, गोष्टी सांगत वाढलेली मला वाटत होतं की अशा अनेक महिला आपण एकत्र आणाव्यात, ज्यांच्यात खऱ्या अर्थाने दुर्गा वसलेली आहे, ज्यांच्यात खऱ्या अर्थाने सावित्री वसलेली आहे. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. स्मिता दातार मॅम लेखिका आहेत, जनरल फिजिशियन आहेत, सौंदर्य तज्ज्ञ आहेत. सौंदर्य तज्ज्ञ म्हटल्यानंतर त्यांच्याकडे बघितल्यावरच कळतं की खरंच सौंदर्याची व्याख्या काय आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे चित्रा मॅम आहे. चित्रा मॅम, खरं तर तुमचं खूप धन्यवाद, कारण एका कॉलवर तुम्ही आलात. प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना चित्रा मॅम या माजी महापालिका सचिव होत्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या. मला वाटलं नव्हतं की एका कॉलवर मॅम तयार होतील, पण इतका चांगला रिस्पॉन्स तुम्ही दिलात आणि एका कॉलवर इथंपर्यंत आलात, अगदी बदलापूरवरून. त्यामुळे तुमचंही धन्यवाद. आदिती मॅम म्हणजे बघायला गेलं तर मानसोपचार तज्ज्ञ आहेत. स्मार्ट मराठी किंवा याच्या आधी मी ज्या मीडिया वाहिनीमध्ये काम केलं तिथं सुद्धा मी आदिती मॅमना नेहमी म्हणायचे की मॅम तुम्ही या. आणि मला वाटतं त्यामुळे एक मुलाखतकार म्हणून, गेस्ट म्हणून असं आमचं हे राहिलेलं नाहीये नातं, तर एक चांगली मैत्रीण पण त्या बनलेल्या आहेत. त्यामुळे आदिती मॅम तुमचंही खूप आभार. हा कार्यक्रम ज्या पद्धतीने साजरा केला जातोय त्यासाठी सर्वात महत्वाचं योगदान म्हणजे आमच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर रम्या रेड्डी मॅम, व्ही गॉर्जेस केअरच्या फाउंडर आहेत. की रम्या मॅममुळे मी त्यांना नेहमी म्हणते, मॅम तुम्ही तर आमच्या लक्ष्मी आहात, कारण त्या आहेत साऊथच्या, राहतात मुंबईत आणि त्यांचा व्यवसाय हा ब्युटी इंडस्ट्रीतला आहे. आणि एवढं असून सुद्धा म्हणजे जेव्हापासून त्या जन्मलेल्या आहेत मुंबईत आहेत, पण तिन्ही संस्कृती जपताना दिसतात. म्हणजे त्यांची मुलगी सुद्धा तिन्ही भाषा बोलते, हे मी बघितल्यानंतर अवाक झाले होते. आणि तिचं वय अगदी 2 ते 2.5 वर्ष आहे. आणि खरं तर रम्या मॅमचं हे धाडस मी बघितल्यानंतर त्यांना म्हटलं, मॅम जरी तुम्ही साऊथ इंडियन असाल तरी तुम्ही मराठीमध्ये सुद्धा जबरदस्त उतरू शकता. त्यामुळे रम्या मॅमचं खूप खूप स्वागत. यानंतर दुसऱ्या स्पॉन्सर आहेत शोभा हेगडे मॅम, ज्यांचं की फॅब3 ट्रेंड्स हे ब्युटिक आहे. आणि मी शोभा मॅमना भेटल्यानंतर मला जाणवलं की जे आपली फॅशन असते ती फॅशन चक्राकार असते. म्हणजे अगदी जुन्या काळातले जे बॉलिवूडच्या हिरोईनी ब्लाऊज घालत होत्या, साडी घालत होती, हेअरस्टाईल ठेवत होत्या, ते रेट्रो डेज आता परत आलेले आहेत. आणि शोभा मॅमकडे फक्त तुम्हाला डिझायनर कपडे किंवा असं दिसणार नाही, तर त्यामागची प्रत्येक बॉलिवूड स्टोरी आहे. आणि शोभा मॅमना मी नेहमी म्हणते की तुमच्या बिझनेसचं तंत्रच हे आहे की तुम्ही जे देताय समोरच्याला त्याच्या मागची थीम तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे शोभा मॅम तुमचंही मनापासून धन्यवाद. आपल्याला जमीन प्रायव्हेट लिमिटेड आणि 99 विला यांची सुद्धा स्पॉन्सरशिप लाभलेली आहे. कदाचित आसमा सय्यद मॅम थोड्या वेळात येतील, पण त्यांचेही आभारच. यानंतर सन्मानार्थींच्याकडे वळूयात.
अनुजा साकोळकर मॅम आहेत, ज्यांनी महिला सक्षमीकरण इतक्या छान पद्धतीनं केलेलं आहे की त्यांनी 150 महिलांना ज्यांना शिक्षण नव्हतं त्या महिलांना शिकवलं आणि त्यातल्या बऱ्यापैकी महिलांना त्यांनी जॉब सुद्धा दिलेले आहेत. कारण आता आपण बघतो की रोजगारच मिळत नाही, बेरोजगारीमध्ये अनेक तरुणाई दिसते आणि अशा वेळी अशा महिला की ज्यांना शिक्षणच नाहीये अशा महिलांना जॉब देणं, शिक्षण देणं खरं तर खूप छान काम आहे मॅम. तुमचंही स्वागत. त्यानंतर दीपा सप्रे मॅम आहेत. म्हणजे दीपा सप्रे यांच्या इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाला गेलो आपण तर आपल्याला दिसून येतं की मॅम जे बॉडी बिल्डिंग दाखवतात म्हणजे अक्षरशः भन्नाट काम आहे त्यांचं, अप्रतिम काम आहे आणि या क्षेत्रात महिलेने उजळणं आणि ते सुद्धा जागतिक स्तरावर जाणं, त्यांना खूप मोठे मोठे अवॉर्ड मिळालेले आहेत. पण माझ्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. यानंतर ऋता कळमणकर मॅडम आहेत. म्हणजे अगदी अंटार्क्टिका खंडावर जाऊन सुद्धा त्यांनी फोटोशूट घेतलेत. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत त्या. ऋता मॅमचंही पुन्हा एकदा स्वागत. यानंतर आपल्या रचना मॅम आहेत. रचना मॅमने तर 500हून अधिक उद्योजक जे आहेत त्यांच्या इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. 365 दिवस 365 मुलाखती असं त्यांचं टार्गेट होतं आणि मॅम हे खरं तर मीडिया क्षेत्रात सुद्धा जमत नाही, जे तुम्ही एकटीने करून दाखवलात त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. तुम्ही इथे आलात. आणि अभिनेत्री श्रुतकीर्ती सावंत ज्या कोल्हापूरच्या आहेत प्रॉपर आणि मुंबईत मला वाटतं तुम्ही आता गाजावाजा करताय, तर तुमचंही खूप खूप धन्यवाद. मी बघितलंय म्हणजे अगदी एकांकिका, नाटकं, पथनाट्य, विवेकानंद कॉलेजला येणारे प्रत्येक जे अभिनेता अभिनेत्री त्यांना ओवाळणारी एखादी सुंदर मुलगी कोण कॉलेजमध्ये म्हटली तर श्रुतकीर्तीचं नाव यायचं. त्यामुळे माझ्या सिनियर आहेत हे त्यांनाही आता कळालं असेल आणि खूप धन्यवाद की तुम्ही इथे आलात आणि उपस्थित म्हणजे प्रत्येक महिलेमागं एखादा पुरुष खंबीरपणे उभा असतो आणि अशा महिलांच्या मागे इकडे पुरुष सुद्धा बसलेले आहेत, माझे टीम मेंबर सुद्धा आहेत, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम महिला दिन विशेष असला तरी माझी एक कळकळीची विनंती आहे की स्मार्ट मराठी हे असं चॅनेल आहे जिथं आपण अशाच महिलांना नेहमी इन्व्हाइट केले, अशाच लोकांना नेहमी इन्व्हाइट केलेलं आहे की ज्यांचं खरंच जेन्युअन काम आहे. सध्या बघायला गेलं तर मी जरी मीडिया क्षेत्रात असले तरी मला माहिती आहे की सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे जिथे कचरा सुद्धा सोनं म्हणून विकला जातो आणि सोनं असणाऱ्याचा मात्र कचरा होतोय. तर अशा वेळी खरी माणसं लोकांपर्यंत पोहोचवणं हेच माझं ध्येय आहे आणि म्हणून छोटासा जरी तुमचा कार्यक्रम दिसत असला तर निश्चितच तुमच्या सोशल मीडियावर हा प्रचंड प्रमाणात गाजेल ही मी खात्री देते, कारण माझ्या प्रोडक्शन टीमवर माझी पूर्ण खात्री आहे. आणि स्मार्ट मराठीचा प्रवास सांगायला गेलं तर स्मार्ट मराठीच्या माध्यमातून आपण अशा महिलांना, अशा उद्योजकांना समोर आणले. कोल्हापूरच्या स्मिता खामकर म्हणून मॅम आहेत ज्या गोधडी विणतात आणि त्यांची गोधडी अक्षरशः अमेरिकेत सुद्धा विकली जाते. म्हणजे कोल्हापूरची बाई जर गोधडी बनवते आणि त्यांनी 3000 महिलांना रोजगार दिलाय. आई अंबाबाईसाठी गोधडी बनवले, तुळजाभवानीसाठी सुद्धा त्यांनी गोधडी बनवले, त्या आहेतच. सोबत बघायला गेलं तर अजून एक सर आहेत जे पांडुरंग तावरे, ज्यांना फादर ऑफ इंडियन ॲग्री टुरिझम म्हटलं जातं. म्हणजे 21 वर्षापूर्वी ॲग्री टुरिझम ही भारतात कन्सेप्ट नव्हती. त्यावेळी त्या व्यक्तीने ॲग्री टुरिझम सुरू केलं आणि त्यांच्या फार्मवर जाऊन आम्ही 2 दिवस राहून ही इंटरव्ह्यू घेतले. याच्यामध्ये कुठेच आम्हाला ते स्पॉन्सर करतायत असं अजिबात नाहीये. तर ही माझ्यासाठी मला वाटलं की माझ्या महाराष्ट्रातील असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे बागायती जमिनी आहेत, हिरव्यागार जमिनी आहेत, पण त्यांना कृषी पर्यटन हा विषयच माहिती नाहीये. येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये मला वाटते कृषी हे सगळ्यात मोठं व्यासपीठ होणार आहे लोकांसाठी. कारण आता युद्धाची परिस्थिती बघतोय किंवा याआधी कोरोनाची बघितली, लोक गावाकडे पळतात आणि त्यावेळी तुम्हाला जगण्यासाठी शेतच दिसतं, जमीनच दिसते आणि ती काळी मायच तुम्हाला आपली करते. आणि म्हणून मला वाटतं की येत्या काही काळात कृषी तर वाढणार आहे. आणि आम्ही 2 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला कळालं की त्या व्यक्तीने ओसाड जमिनीवर प्लॅन्टिंग अजिबात केलेलं नाहीये. त्यांनी पक्ष्यांच्या थ्रू जे होतं, पॉलिनेशन होतं, त्या थ्रू जी झाडं उगलेली आहेत आणि आता बघाल तर तुम्ही ओसाड माळ आता हिरवगार दिसते आपल्याला, पण त्या व्यक्तीची त्यामागे 21 वर्षाची मेहनत आहे. आणि असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना हे करायचं पण माहिती नाहीये. तर अशी माहिती दिलेली आहे. महारेराचे सचिव आहेत, माजी सचिव जे वसंत प्रभू आहेत, त्यांची सुद्धा मुलाखत घेतली. म्हणजे आपण मुंबईत हक्काचं घर घ्यावं हे स्वप्न असतं, पण हे घर घेताना आपण फसलो तर जाणार नाही ना. मुंबई असो किंवा कोणतंही शहर असो, तर त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत, काय प्रोसेस आहे, याची इत्तमभूत माहिती त्या व्यक्तीने दिलेली आहे. आणि त्यावेळी फक्त माझ्या चॅनेलला सबस्क्रायबर होते 100. आणि अशा वेळी अशा व्यक्तीनं रिस्पॉन्ड देणं, इतका वेळ देणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. नाव भाग्यश्री असली तरी आज तुमच्यामुळे खरं तर भाग्य उजळले असं वाटतंय. त्यामुळे मी माझं प्रास्ताविक इथंच थांबवते, कारण आपल्या सगळ्या ज्या रणरागिणी आहेत त्यांचा आपल्याला बोल ऐकायचे आहे. त्यामुळे धन्यवाद, तुम्ही इथं आलात आणि खूप आभारी आहे पुन्हा एकदा. धन्यवाद. तुम्हाला ऐकल्यानंतर मॅम मला फक्त एवढंच आठवतंय की पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी अहिल्या,
त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधून ज्ञान व संकल्पना देणारी सावित्री आणि तिसऱ्या टोकाला शक्ती व संरक्षण देणारी जिजाऊ. या तीनही शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिला म्हणतात स्त्री शक्ती आणि नारी शक्ती. त्यामुळे या शक्तीला कधीच कमी लेखू शकत नाही. यानंतर कार्यक्रमाची सुरुवात आपण परिसंवादाने करूयात. मी आपल्या अतिथींना मी मंचावर बोलवते. नमस्कार, मी भाग्यश्री स्मार्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजचा आपण परिसंवाद करतोय तो म्हणजे महिला दिन विशेष परिसंवाद आहे आणि यामध्ये आपल्याला गेस्ट लाभलेले आहेत लेखिका, जनरल फिजिशियन, सौंदर्यतज्ञ स्मिता दातार मॅम. मॅमचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत करूयात. सोबतच माजी महापालिका सचिव, नवी मुंबई महानगरपालिका चित्रा बावेस्कर मॅम. मॅम तुमचंही पुन्हा एकदा स्वागत. आणि मानसोपचार तज्ज्ञ आदिती आचार्य मॅडम. मॅडम तुमचंही पुन्हा एकदा स्वागत. महिला दिन विशेष हा कार्यक्रम आहे खरं तर, आणि तुमच्या इतक्या सुंदर महिला या स्टेजवर आहेत. खरं तर तुम्हा तिघींसाठी पहिला कॉम्प्लिमेंटरी ही आहे की तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय आणि प्रत्येक महिलेनं सुंदर दिसलं पाहिजे. आपले स्पॉन्सर्स पण तेच सांगतात, वी गॉर्जियस केअर असू देत, गॉर्जियस राहा, आणि फॅब 3 ट्रेंड्स आहेत, फॅब्युलस राहा. तर गॉर्जियस आणि फॅब्युलस तर आपण आहोतच. पण स्मिता मॅम तुमच्याकडून मी सुरुवात करते. तुम्ही सौंदर्य तज्ज्ञ आहात. मगाशी म्हणाल्याप्रमाणेच तुमच्या चेहऱ्यावरच ते सौंदर्य दिसतंय. याचं राज काय सांगाल? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि भाग्यश्री आणि स्मार्ट मराठीचे खूप धन्यवाद की आम्हाला इथे बोलवलं. सौंदर्याचं राज हे असतं की आपलं मन सुंदर पाहिजे, आणि स्त्री नेहमी स्वतःकडे दुर्लक्ष करते. ती जितकी आरोग्यपूर्ण असते ते सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर दिसतं. तर मला असं वाटतं की हे सौंदर्याचं गुपित आहे की मन सुंदर आणि शरीर सुंदर आतून असणं, तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसत राहतं. आणि विचार सुंदर असणं की मग सौंदर्य मिळालंच असं समजा. नक्कीच मॅम, पुन्हा एकदा तुमच्याकडेच येईन. चित्रा मॅम तुमच्याकडे येते की प्रशासकीय विभागातला तुम्हाला अनुभव आहे. तुमचा थोडासा परिचय स्मार्ट मराठीच्या प्रेक्षकांना आणि उपस्थित प्रेक्षकांना, आणि कसा होता अनुभव काय सांगाल? नमस्कार, मी चित्रा विजय बाविस्कर, राहायला बदलापूरला आहे आणि गेली 30 वर्ष मी बदलापूर ते बेलापूर असा मी 30 वर्ष प्रवास केला आणि आजही मी बदलापूरहूनच आले. आपल्या भाग्यश्री ताईचं खूप कौतुक. तिने स्मार्ट मराठीच्या विद्यमाने मला निमंत्रित केलं आणि मला खरं स्मार्ट झाल्यासारखं वाटलं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत मी 1992ला महानगरपालिकेची स्थापना 1 जानेवारी 1992ला झाली आणि 1995ला जून 1995ला मी महानगरपालिकेच्या सेवेत दाखल झाले. तत्पूर्वी मी ग्रोसरी मार्केट्स अँड शॉप्स बोर्ड या ठिकाणी घड्याळाचे पट्टे तयार करणारी जी उद्योग यंत्रणा आहे, त्या उद्योग यंत्रणेमध्ये जे कामगार काम करतात त्यांचं किमान वेतन निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक कमिटी नेमली होती. त्यामध्ये आमदार चंद्रकांत गोसालिया वगैरे वगैरे बरीच मंडळी होती. आणि ग्रोसरी मार्केट शॉप्स बोर्डचे अध्यक्ष होते घोडेस्वार साहेब, ते त्या कमिटीचे अध्यक्ष होते. तर या कमिटीबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्याच्यानंतर त्या कमिटीवर मी जवळजवळ 11 महिने काम केलं. आणि त्याच्यानंतर मला नवी मुंबई महानगरपालिकेचा, त्यावेळेस एम्प्लॉयमेंट एक्सचेंज अस्तित्वात होतं, आता आहे की नाही मला माहीत नाही, पण एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून मला कॉल आला आणि महानगरपालिकेमध्ये रितसर इंटरव्ह्यू परीक्षा वगैरे झाली आणि त्याच्यात मी मेरिटला आले. आणि ते मेरिट होतं 50 पैकी 49 मार्क्स मला होते. 1 मार्क कुठे कापला मला माहीत नाही. त्यावेळेस मी महानगरपालिकेच्या सेवेमध्ये लघु टंकलेखक म्हणून जॉईन झाले आणि महानगरपालिकेच्या सेवेत दाखल झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज करण्याची मला संधी मिळाली. तर सभागृहाचं कामकाज करत असताना मला लघुटंकलेखक पदावर मी काम केलं, कारण कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा गरजेचा असतो. त्याच्यामुळे मिळेल ते काम, पडेल ते काम आणि त्यातून निष्पन्न जे काय होईल, जे काय फलित होईल ते आपलं प्राक्तन, अशी माझी धारणा असल्यामुळे आहे ते जॉब मी स्वीकारला.
आणि त्याच्यानंतर मी महापालिकेच्या सेवेत ज्यावेळेस दाखल झाले त्यावेळेस माझं क्वालिफिकेशन फक्त BCom होतं आणि मराठी स्टेनोसाठी ज्या ज्या परीक्षा आवश्यक असतात त्या सर्व मी उत्तीर्ण होते. आणि ज्यावेळेस सभागृहाचं मी कामकाज करायला घेतलं त्यावेळेस मला असं वाटायचं की आपण कुठेतरी कमी आहोत. आणि ह्याचं कारण असं की ज्यावेळेस आपण सभागृहाचं कामकाज करतो, एखादा प्रस्ताव सादर झाला, माननीय महापौर महोदयांनी तो प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्यानंतर सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य असतात, प्रत्येकाला आपापले विचार मांडण्याची त्यावेळेस संधी दिली जाते. मग प्रस्तावाला मंजुरीसाठी जरी द्यायची असेल मंजुरी प्रस्तावाला, तरीसाठी त्यावेळेस मंजुरी का द्यायची त्यावेळेसही चर्चा व्हायची. मग मंजुरीच्या बाजूने अनेक प्रवाद असायचे, अनेक विचार असायचे, त्यावेळेस ते विचार पुढे यायचे आणि प्रस्ताव नामंजूर व्हायचा तरी सुद्धा तासनतास त्यावर चर्चा व्हायची आणि मग तो काय निर्णय व्हायचा. आणि ह्या चर्चेच्या माध्यमातून आणि या चर्चेनंतर माननीय आयुक्त किंवा प्रशासनाच्या वतीने जे कोणी अधिकारी असतील ते खुलासा करायचे आणि या सर्व ज्या चलनबलन घडत गेलं हे सर्व विचार मंथन व्हायचं. त्या माध्यमातून माझी एक अशी धारणा पक्की झाली की आपल्याला हो म्हणायचं असेल तर अभ्यास करायचा आहे, नाही म्हणायचं असेल एखाद्या बाबीला तर त्याहून मला अभ्यास करायचा आहे. तर ही धारणा मी पक्की केल्यानंतर मधुकर कोकाटे साहेब, तर त्यांनी मला सहसचिव या पदाचा चार्ज दिला आणि त्यांनी स्वतःहून त्यावेळचे महापौर तुकाराम नाईक साहेब होते आणि त्यांनी दोघांनी मिळून ठरवलं की मॅडमला चार्ज द्यायचा आणि त्यावेळेस मला सहसचिव पदाचा चार्ज दिला आणि मी त्या पदावर साधारण 2-1 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर उपसचिव या पदाची जाहिरात निघाली. त्या अनुभवाचा मला उपयोग झाला आणि 75 मार्काच्या परीक्षेत मला 69 मार्क्स मिळाले आणि तिथून माझी घोडदौड सुरू झाली. मी मागे वळून कधीच बघितलं नाही आणि त्याच्यानंतर 5 वर्षाचा माझा तो अनुभव झाला आणि महापालिका सचिव पद रिक्त झालं. ते माझे अगोदरचे साहेब होते ते रिटायरमेंट झाले जुलै 2012ला. त्याच्यानंतर मला महापालिका सचिव पदाचा चार्ज दिला. त्या पदावर मी 2012ला चार्ज दिल्यानंतर महापालिकेने म्हणजे मला पदोन्नती मिळू शकली असती, पण महापालिकेने जाहिरात काढल्यामुळे मला त्या जाहिरातीत सहभाग घ्यावा लागला आणि तिन्ही वेळेस ज्या जाहिराती निघाल्या त्या वेळेस मी मेरिटला आले आणि माझी रीतसर त्या पदावर 2015ला नेमणूक झाली आणि 31 डिसेंबर 2025ला माझी सेवानिवृत्ती झाली. चित्रा मॅम, खूप धन्यवाद. एवढ्या कमी काळात तुमचा जीवन प्रवास सांगितलात. मॅमसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर आदिती मॅम तुमच्याकडे येते. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गेली कित्येक वर्ष तुम्ही काम करतायत आणि आता माझ्यासमोर असणाऱ्या स्त्रिया या बऱ्यापैकी आजही बघितलात तर खूप छान नटून थटून आलेल्या आहेत, चेहरे हसरे आहेत, पण प्रत्येक स्त्रीला ना एक दुखरी बाजू असते आणि ती जाणून घेण्याचं काम तुम्ही करताय. अशा अनेक स्त्रिया आहेत आणि पुरुष सुद्धा आहेत जे मोकळे होऊ शकत नाहीत, बोलू शकत नाहीत. ते आदिती मॅम सोबत घडाघडा बोलतात. मला वाटतं 2-3 तासाची मीटिंग सुद्धा त्यांना कमी वाटते आणि म्हणूनच आदिती मॅम पुन्हा एकदा तुमचं स्वागत. माझा पहिलाच प्रश्न आहे की एखाद्या बाईचं दुःख काय असतं असं तुम्हाला वाटतं आणि बाई सुखी कशात असते तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद भाग्यश्री, तू मला इथे आमंत्रित केलंस त्याबद्दल खरंच धन्यवाद. आता मी भाग्यश्रीला गेले की ते 3 वर्ष तरी ओळखते मला वाटतं आणि या 3 वर्षात आम्ही अनेक मुलाखती केल्यात एकत्र आणि खूप छान प्रकारे तिने त्या सगळ्या प्रोड्यूस करून पुढे त्या चालवल्या आहेत. आता आजच्या विषयाबद्दल बोलायचं झालं तर स्त्रियांचं मानसिक आरोग्य हा खरं तर माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण आज आपण लक्षात घ्यायला पाहिजे की स्त्रिया जशा जशा जास्त इंडिपेंडंट होत चालल्या आहेत, अर्थार्जनाच्या दृष्टीने म्हणा किंवा वैचारिक म्हणा. अर्थार्जन अर्थात तुम्ही स्वतःचे स्वतः पैसे कमवायला लागलात की आपोआप वैचारिकरित्याही तुम्ही लिबरेटेड वाटतं तुम्हाला आणि तुम्ही कमवायला लागता. पण त्याचबरोबर गडबड अशी झाली आहे की ते करता करता घरातल्या जबाबदाऱ्या तितक्याच त्यांनाच सांभाळायला लागतात. पुरुष जितके आज म्हणजे स्त्रियांच्या बरोबरीनं त्यांनी जितका घरात सहभाग त्यांचा अपेक्षित आहे तितका अजूनही होत नाही.
त्याच्यामुळे ओढाताण शेवटी काय, एक स्त्रीचं एक पाऊल बाहेर तर एक पाऊल घरातच राहतं कायम. आणि त्याच्यामुळे म्हणजे मेजॉरिटी आता मी जेवढ्या काही स्त्रिया बघते की ज्या जॉब करतात, मोठ्या मोठ्या पदांवर आहेत, त्यांना हा स्ट्रेस फॅक्टर प्रचंड असतो की मला बाहेरही करायला लागतं आणि घरातही करायला लागतं. पूर्वी मी किमान घरात होते, मला बाहेरची काळजी नव्हती की पैसे कमवायचे, बॉसला उत्तर द्यायचंय, ह्या सगळ्या भानगडी नव्हत्या. पण आज मला तेही करायला लागतं कारण मी एवढी शिकलेली आहे, मी घरी बसू शकत नाही, माझी डिग्री आहे, माझ्याकडे सगळं आहे, त्याच्यामुळे मला तेही करायचं आहे. पण त्याचबरोबर घरच्या ज्या रोजच्या दैनंदिन जबाबदाऱ्या आहेत, मुलांचं बघणं, स्वयंपाक करणं, घरातल्या जरी अगदी आपल्याकडे म्हणजे आपण मेड्स ठेवतो, आपल्याला डेलिगेट करता येतात कामं, पण तरी जे काही प्लॅनिंग करणं आहे घराचं तेही तितकंसं सोपं नसतं. त्याच्यामुळे बायकांवर तो एक ॲडेड प्रेशर असतं, हे कायम असतं. आणि प्रत्येक म्हणजे जेवढ्या बायका येतात त्यांना एक ती भीती असते सतत की जज केलं जातं. त्याच्यामुळे मी जर हे असं केलं नाही तर मी एक चांगली आई नाही आहे, मी मुलांना सकाळी उठून डब्बा नाही करून दिला, त्यांना हवं ते नाही दिलं तर मी चांगली आई नाही आहे, नवऱ्यासाठी मी हे केलं नाही तर चांगली बायको नाही आहे. तर ह्या गिल्टमधनं त्या सतत जात असतात. ह्या काही गोष्टी आहेत. परत काय होतं की जसं त्या वयाच्या टप्प्यांवर काही स्पेशल प्रॉब्लेम्स, वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स बऱ्याच स्त्रियांना अनुभवायला लागतात. की आता बाळंतपणाच्या वेळेला कधी कधी एकदम डिप्रेशन येतं हॉर्मोनल चेंजेसमुळे, किंवा पाळी जात असते त्यावेळेला डिप्रेशन, सायकॉसिस असे आजार होत असतात. तर त्याच्यामुळे तेही प्रॉब्लेम्स दे आर युनिक टू फिमेल्स. आणि बऱ्याचदा आपण बघत असू 40-50ल्या बायका कधी कधी खूप कारणाशिवाय चिडचिड करतात, एकदम पटकन राग येतो त्यांना, पटकन रडू येतं, छोट्या छोट्या गोष्टींचं अगदी क्षणात वाईट वाटतं, किंवा फिजिकली त्यांना काही काही गोष्टी जाणवतात मेनोपॉजमुळे. तर अशा वेळेला समाज म्हणून आपण सगळ्यांनी त्या स्त्रियांना समजून घेणं की ठीक आहे, ही मेनोपॉझल आहे, मेनोपॉजमधनं जातीये, तर त्याच्यामुळे या सगळ्या हे प्रॉब्लेम्स होत आहेत. आणि तिला योग्य म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांकडे किमान आपण सजेस्ट करायला पाहिजे, किंवा तिला काही प्रकारे मदत करायला पाहिजे. हे आपलं समाज म्हणून काम आहे असं मला वाटतं. आणि काय होतं की आता मी मानसोपचार तज्ज्ञ आहे, पण अजूनही तितक्या इझिली लोक येत नाहीत. म्हणजे वर्षोनवर्ष डिप्रेशनमध्ये लोक राहतात की नाही पण मी जाणार नाही, कारण मी गेलो सायकॅट्रिस्टकडे किंवा मी गेले सायकॅट्रिस्टकडे तर माझ्यावर तो शिक्का लागेल की मी मानसिक रुग्ण आहे. पण खरं तर मी नेहमी सांगते की जर तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही थोडे दिवस औषधं घ्या, काउन्सिलिंग घ्या आणि 100% तुमचं आयुष्य जगा त्याच्या पुढे, तर मी औषध घेणार नाही पण आयुष्यभर सफर होत राहीन, हे कुठलं लॉजिक आहे? ह्याला काही अर्थ नाही आहे. तर त्याच्यामुळे मानसिक आरोग्याच्या बाबतीत आता लोक हळूहळू जागरूक होत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि भाग्यश्री हे खूप महत्त्वाचं काम करते तिच्या स्मार्ट मराठीतर्फे. ती खूप मानसिक आरोग्याशी निगडीत जे मुद्दे आहेत, जे टॉपिक्स आहेत, त्याच्यावर आम्ही खूपदा चर्चा करत असतो आणि त्याच्यामुळे तिचं विशेष कौतुक याच्यासाठी. थँक्यू सो मच मॅम. खरं तर बघायला गेलं तर जसं तुम्ही म्हणालात की एखाद्या व्यक्तीला त्रास होतोय, तिला थेरपी घ्यायला लागते, याचा अर्थ लोक अशी लावतात की ही खरं तर वेडी झाली, तर किंवा विकनेस म्हणजे कमजोरी आहे, काहीतरी हिच्यात काहीतरी कमी आहे, अशा प्रकारे घेतली जाते. पण खरं तर असं नसतं. जसं आपल्याला एखादा बायोलॉजिकल प्रॉब्लेम होतो, मला टायफॉइड होऊ शकतो, मला मलेरिया होऊ शकतो, डायबिटीज असतं, बीपी असतं लोकांना, तसंच डिप्रेशन हा एक आजार आहे जो बायोलॉजिकल आहे आणि त्याच्यावर औषधं घ्यायला लागतात. स्ट्रॉंग आणि वीकचा ह्याच्याशी काहीही संबंध नाहीये, हेच लोकांना मुळात कळत नाही. आणि अनेकदा असं पण होतं की म्हणतात की बायका खूप बडबड करतात. मला वाटते बायकांना योग्य जागी बोलायलाच दिलं जात नाही, म्हणून अयोग्य जागी बायका बरळतात, बडबडतात आणि त्यामुळे एक शिक्का बसतो की बायका बडबडतात. खरं तर तिच्या बोलण्यात खूप चांगल्या गोष्टी दडलेल्या असतात. एक माणूस म्हणून बाई खूप भारी असते मला वाटतंय. उर्मिला मॅम, स्मिता मॅम, मी तुमच्याकडे येते की ज्या पद्धतीने आता आदिती मॅमनी सांगितलं, तुम्ही उर्मिला हे पुस्तक लिहिले, आजच्या काळातील उर्मिला तुम्हाला कोण वाटते की आजच्या काळातील महिलेनं उर्मिला बनावं का? काय वाटतं? थोडीशी बॅकग्राऊंड सांगते. आता माझ्यावर एक स्त्रीवादी लेखिका आहे मी, असा एक शिक्का मोर्तब होतं. कारण माझी बरीच पुस्तकं म्हणजे स्त्री ह्या विषयाला समर्पित आहेत. आत्ता नुकतंच आलेलं एक होते हिडिंबा आहे. हिडिंबा म्हणजे भीमाची बायको, जिला भीम सोडून आला
उर्मिला, तर उर्मिला जेव्हा मी लिहिलं, अयोध्येची उर्मिला हे नाव आहे कादंबरीचं, त्याच्यावर उर्मिला हे नाटक आलं, कोणी पाहिलं असेल तर मला माहीत नाही. तर ही उर्मिला कोण, आधी हा मला लोकांनी प्रश्न विचारला. ती लक्ष्मणाची बायको, रामायणातला लक्ष्मण, जो राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात गेले आणि उर्मिला तिथेच राहिली राजवाड्यात. आणि आपल्याकडे असं लिहिलं गेलं की ती 14 वर्ष झोपली होती. ते त्या लक्ष्मणाची झोप तिने काढली वगैरे. शक्य आहे का हो हे? दॅट वॉज माय ट्रिगर पॉईंट. मी का लिहिलं अयोध्येची उर्मिला? आपल्याला 14 मिनिटं नाही कोणी शांत झोपतं. आत्ता आम्ही जे सगळ्या बसलो होतो, आता काय करायचं, काहीच करायला नाही आहे आपल्याकडे. कारण स्त्री ही इतकं काम करत असते, म्हणजे जरी हाताने नाही केलं तरी ती डोक्याने, मनाने ती सतत कार्यरत असते. तिला काहीतरी, म्हणजे अगदी बसल्या बसल्या आता उद्या भाजी कुठली करायची आहे, मग मटकी आता भिजवायला लागेल गेल्यावर, हे सुद्धा असतं डोक्यात. तर माझी मुलं मोठी आहेत, पण डब्यात काय द्यायचं, जरी ती मेड असली घरी तरी तो कच्चा माल प्रोक्युअर करणं, तो तिला समजावणं, डबे भरणं, मुलांना उठवणं, हे सुद्धा अजून स्त्रीच करते आहे. आणि त्याच्यामुळे त्या उर्मिला जागोजागी आहेत. उर्मिला जे मी लिहिलं ते अशासाठीच की तो तिला न सांगता गेला होता वनवासात. हा तिचा पहिला अपमान होता. आणि आपण जेव्हा स्टेप इन करतो दुसऱ्याच्या शूजमध्ये, असे एक आहे वदंता की तेव्हाचा काळ होता म्हणून कुठलाही काळ असू देत, बाईचं आपल्या नवऱ्यावर तितकंच प्रेम असतं आणि तो तितकाच विश्वास तिला हवा असतो नवऱ्याकडून, तो काळ कुठलाही असू देत. जेव्हा लक्ष्मण भावाच्या पाठी निघून गेला तिचा काही न विचार करता, तेव्हा तिला काय वाटलं असेल याच्यावर ती सगळी कादंबरी आहे. आणि मला अशा स्त्रिया समाजात ठायी ठायी दिसतात जिथे तिचं मतच घेतलं जात नाही, तिचा विचारच घेतला जात नाही. असं तर आपण आता सगळ्या शिकलेल्या आहोत, पण ग्रामीण भागात अजूनही शिक्षण पोचलं आहे पण अधिकार नाही मिळालेले. किंवा अगदी शहरी स्त्रीला सुद्धा अजूनही बऱ्याच गोष्टी, एखाद्या स्त्रीला विचारा तुम्ही प्रश्न की हे इन्व्हेस्टमेंट ही करणार का, मी माझ्या मिस्टरांना विचारून सांगते म्हणतो की नाही आपण. हे आहे अजूनही, ते स्वातंत्र्य अजून आलेलं नाही, तो विचारच ती करत नाही. आणि म्हणून उर्मिला लिहिण्याच्या मागे, किंवा हिडिंबाचे की मी आत्ता लिहिलं, किंवा आत्ता माझं एक एकांकिका, म्हणजे उद्याच प्रयोग आहे, कोणी असाल माटुंगा दादर एरियातल्यांनी जरूर या. माझी आता एक नवीन एकांकिका गाजते, तिचा उद्या 6वा प्रयोग आहे. तर ती जी एकांकिका आहे ती मेनोपॉज या विषयावर आहे. ती येते आणि का जाते, हे नाव आहे एकांकिकेचं. ती येते आणि का जाते, पाळी येते आणि का जाते, स्त्रीचं काय होतंय, तो सन्मान जेव्हा तिला मिळेल येणाऱ्या पाळीला सुद्धा आणि जाणाऱ्या पाळीला सुद्धा, तेव्हा तिचं ते सगळं जीवन सुकर होणार आहे. आज पाळी लपवण्यासाठी लोक आमच्याकडे येतात. मी डॉक्टर पण आहे, मला सांगायला लागतं हल्ली हे, कारण माणसांची डॉक्टर आहे. आज पेशंटना नाही सांगून मी इथे आलेली आहे. पण बायकांना सांगायला लागतं की अगं गणपती आहे म्हणून तू त्या गोळ्या घेऊ नकोस, पोस्टपोनमेंटच्या गोळ्या ज्या घेतल्या जातात. पाळी हे एक पवित्र गोष्ट आहे ना. देव हा पण एक माणूसच होता ना, मानव स्वरूपातच देव बघतो आपण. कृष्णाने खोड्या केल्यात म्हणजे माणूसच होता ना तो पण एक, त्याच्यात देवत्व होतं, पण शरीर माणसाचंच होतं, बरोबर. तशीच एक कोणतरी देवी असणार जिला पाळी येत असणार, म्हणून तिला सुद्धा कोणतरी मुलं झाली. मग पाळी वाईट कशी? तर त्या काळी हायजीन तेवढं नव्हतं, जॉईंट फॅमिलीज होत्या, साधनं हे सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे नव्हते, आणि म्हणून ॲडजस्टमेंट, तिला एक आराम हवा असायचा, कारण मोठ्या फॅमिलीज होत्या, आणि म्हणून ते बाजूला बसणं वगैरे सगळं सुरू झालं. पण आपल्या उर्मिलांना अजून हे कळतच नाही आहे, आणि म्हणून आमच्याकडे सणाला रांग असते, पोस्टपोनमेंटच्या गोळ्या द्या डॉक्टर. आणि हे मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगते की पाळी हे तुम्हाला मिळालेलं वरदान आहे, आणि ह्याच्यावरच मी ती एकांकिका लिहिली आहे, ती येते आणि का जाते. तर मेनोपॉज हा विषय त्याच्यात बराच असा छान पद्धतीने चर्चेला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या उर्मिला आपल्या आसपास आहेत की ज्यांना त्यांचा रिस्पेक्ट नाही मिळत आहे, त्यांना जागं करायला हवं. आणि म्हणून मी उर्मिला लिहिली, म्हणून मी हिडिंबा लिहिली, आणि ह्याच्याही पुढे मी अजून लिहिणार आहे. म्हणजे मी पुरुषांविषयी लिहित नाही असं नाही आहे, मायनॉरिटीत आहेत, पण माझ्या बऱ्याच कथा पुरुषांवरही आहेत. अगदी मी राधेचा नवरा अनय ह्याच्यावर की त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय होता, राधाकृष्णाचं जे काय आपण म्हणू प्रेम जे होतं त्यांचं, किंवा जी भक्ती होती, त्याचा त्या पुरुषाला काय त्रास झाला असेल, हे मी अनयच्या दृष्टिकोनातनं पण काही कथा लिहिलेल्या आहेत. अजूनही माझं पुरुषांसाठीचं लिखाण येतं आहे, त्यामुळे पुरुषांनी घाबरू नका. पण स्त्रीला समजून घ्या एवढंच मी सांगते
इक्वॅलिटी, आपण हल्ली खूप समानतासारखं म्हणत असतो. समानता ही विचारांमध्ये हवी आहे. म्हणजे आम्हाला काही दाढी मिशा याव्यात वगैरे अशी काही आमची अपेक्षा नाही. आम्हाला वी आर रिअली प्राऊड. म्हणजे आज आम्ही छान छान साड्या नेसतो, आम्हाला नटता मुरडता येतं. स्त्री म्हणून आम्हाला काहीतरी वेगळे हॉर्मोन्स आहेत. इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन जे आपल्याकडे आहेत ते त्यांच्याकडे नाही आहेत. आणि त्याच्यामुळे आपण असे मल्टी फॅसिनेटेड होतो. म्हणजे आपल्याला वात्सल्य आहे, आपल्यात ममत्व आहे, लव्ह आहे, केअर आहे, इंटेलिजन्स आहे, क्रिएटिव्हिटी आहे. बायकांमध्ये क्रिएटिव्हिटी जास्त असते. मग ती अगदी ती साधी करंजी बनवेल, तिला पण छान मुरड घालेल, क्रिएटिव्हिटी आहे. सो हे आपल्या हॉर्मोन्समुळे येतं. तर हॉर्मोन्स नाकारू नका. कशाला नाकारायची हॉर्मोन्स? वी आर रिअली प्राऊड. आपल्याकडे आहेत ती हॉर्मोन्स. पण सन्मान जो दिला जात नाही तो आम्हाला नक्की हवा आहे. ह्याच्यासाठी लढा. पुरुष होण्यासाठी नाही लढायचं आहे आम्हाला. आम्हाला पुरुष व्हायचंच नाही. आम्हाला समानता हवी आहे. हे उर्मिला सांगते तिच्या कादंबरीत. नक्कीच मॅम, जी तुमची उर्मिला सांगते तोच या शोचा टॅगलाईन आहे म्हणा, की आम्हाला म्हणायचंच नाही की आम्हाला पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून काम करते. मी एक स्त्री आहे आणि मी स्त्री म्हणूनच बेस्ट आहे. जशी आहे तशी स्टोरी आपण इतर सन्मार्ती आहेत त्यांची ऐकणार आहोत. त्यामुळे तुमच्या तिघींचंही खूप धन्यवाद. अजूनही बोलायला आवडेल, अजूनही तुमची पुस्तकं आम्हाला वाचायला आवडतील, अजून नाटकं पाहायला आवडतील. पण मॅम तुम्ही आलात, तुम्ही सुद्धा आलात आणि आदित मॅम तुम्ही आलात, त्याबद्दल तुमच्या तिघींचं खूप धन्यवाद. वेळेअभावी आपण इथे चर्चा थांबवतोय. पण मंडळी, तुम्हाला हा परिसंवाद कसा वाटला नक्की कळवा. आणि अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. आज ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित आलेलो आहोत तोच सोहळा साजरा करण्यासाठी आणि तोच सोहळा होण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. तोच आपण आता सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी मी आपल्या जे सन्मानार्थी आहेत त्यांना 10 मिनिटाची वेळ देते. मी एकेकाला बोलवेन स्टेजवरती, त्यांनी वर यायचं, आपली 10 मिनिटाची स्टोरी सादर करायची. मी सर्वात प्रथम दीपा राहुल सप्रे मॅम यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी त्यांची स्टोरी सादर करावी. नमस्कार, माझं नाव दीपा सप्रे आहे आणि प्रथम तर भाग्यश्री आणि स्मार्ट मराठीला खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला स्मार्ट वुमनचा सन्मान आणि अवॉर्ड देण्यासाठी. माझा मराठी खूप फ्लुएंट नाही आहे, तर मी थोडंसं प करणार, जरा समजून घ्या. ओके. माझं इंट्रोडक्शन असं आहे की मी एक ॲथलीट आहे, प्रो ॲथलीट आहे, बॉडी बिल्डिंग करते, ते बघून समजलं असेल. आणि मी न्यूट्रिशनिस्ट आहे बाय एज्युकेशन आणि आत्ता सध्या बॉडी बिल्डिंग बरोबर फिटनेस कोच, वेलनेस कोच म्हणून मी प्रोफेशनली मी ते करते. मी जेव्हा भाग्यश्रीशी बोलत होते तर मी तिला सांगितलं की माझं मराठी एवढं स्पष्ट असं नाही आहे, फ्लुएंट नाही आहे, तर मी लिहून आणलं आहे. ते म्हणे नको, तू लिहून आणलं आहे ते तू नको बोलूस, आपल्याला सगळ्यांना तुझी जी स्टोरी आहे ती ऐकायची आहे. तर माझी जी स्टोरी आहे ती तिथे स्टार्ट झाली जिथे बऱ्याच बायका समजतात की त्यांची स्टोरी एंड झाली आहे. असं त्याचं मीनिंग हे आहे की आपण ॲज वुमन आपण म्हणतो की लग्न झालं, मूलबाळ झालं की आपले जे स्वप्न आहेत ते आपल्याला बाजूला ठेवायला लागतील आणि फोकस पूर्ण फॅमिली आणि मुलांवर करायला लागतो. आणि बऱ्याच वेळा बऱ्याचशा बायकांचं हे होतं की त्यांचा पॅशन असतो काहीतरी, की डान्समध्ये आहे, सिंगिंगमध्ये आहे, आर्टमध्ये आहे किंवा जे काही आहे, किंवा प्रोफेशनली त्यांना काही ॲस्पिरेशन्स असतात, ते बाजूला ठेवतात आणि ते फोकस करतात ऑन फॅमिली अँड किड्स. तर तिथून ती माझी स्टोरी स्टार्ट झाली की नॉट ॲज बॉडी बिल्डिंग तेव्हा पण डोक्यात नव्हतं, पण कुठेतरी ती भीती होती आणि त्या भीतीतनं ते माझं जे पॅशन आहे ते मला समजून आलं. तर ती भीती होती की पोस्ट प्रेग्नन्सी, डिलिव्हरी नंतर आपला नॉर्मल आहे, नॅचरल प्रोसेस आहे की वजन वाढतं आणि ते नॉर्मल आहे. पण व्हॉट इज नॉट नॉर्मल इज दॅट की आपल्याला सांगितलं जातं की ते तुम्ही ॲक्सेप्ट करा की जे वजन वाढलेलं आहे, जे बॉडीमध्ये चेंजेस आलेले आहेत ते तुम्ही ॲक्सेप्ट करा, कारण ते तसंच असणार आहे, ते बदल नाही होणार किंवा यू कॅन नेवर गो बॅक टू युअर
प्री प्रेग्नन्सी युथफुल बॉडी. आणि ती भीती होती, कारण मी स्पोर्ट्स पर्सन आहे फ्रॉम स्कूल, आणि नेहमीच फिट होती, नेहमीच बारीक होते. आणि प्रेग्नन्सीच्या वेळी आय हॅड पुट ऑन, माझं 18 kgs वाढलेले होते ड्युरिंग प्रेग्नन्सी. ऑन टेबल डिलिव्हरीमध्ये आय लॉस्ट अराउंड 8 kgs. सो तरी पण मला ते 10 किलो जास्त नव्हते. मी 53 होते, मी आता 63 होते. तसं माझ्या हाईटच्या अकॉर्डिंगली मी बरोबर होते. सगळे बघायचे, म्हणायचे तू आता मस्त दिसते, अशीच राहा. पण माझ्यासाठी ते जास्त होतं, कारण मला ते कुठेतरी खूपच होतं की 10 किलो जास्त आहेत, आणि ते जास्त आहे ते पुढे जाऊन ते अजून जास्त होईल. कारण आपण तेच बघतो ना की जसं एज वाढतं, आपला BMR कमी होतो आणि ॲक्टिव्हिटीज कमी होतात आणि ते वजन वाढत जातं, हॉर्मोनल चेंजेस होतात आणि ते वाढत जातं. ते भीती होती, आणि ते भीतीमुळे मी जास्त फोकस करून मी माझा डाएट आणि एक्सरसाइज स्टार्ट केला. माझा नॉर्मल प्रेग्नन्सी होता, मी न्यूट्रिशनिस्ट आहे, एक्सरसाइजबद्दल मला माहिती होती. तर मी 3 months नंतर हळूहळू डाएट आणि एक्सरसाइज स्टार्ट केलं. आणि 6 months मेटर्निटी लिव्ह संपला आणि मी बॅक टू ऑफिस. मी न्यूट्रिशनिस्ट असून वया जॉब चेंज करत करत मी एक कम्प्लिटली डिफरंट सेक्टरमध्ये गेलेले. आय वॉज इन टू मार्केटिंग, FMCG मार्केटिंगमध्ये गेले मी, रिलायन्समध्ये. आणि चर्नी रोडवरनं घनसोलीला मी ट्रॅव्हल करायचे. सो दॅट इज लॉंग, वन एंड टू दी अदर एंड असं. पण बेस्ट पार्ट वॉज दॅट जॉबला मी जॉईन केला, पण आमच्या ऑफिस कॅम्पसमध्ये फर्स्ट क्लास जिम होता. तर मी लंच ब्रेकमध्ये तिथे जायचे. 1 hour जो लंच ब्रेक होता, मी तिकडे वर्कआउट करायचे आणि मग पळत परत डेस्कवर यायचे आणि डबा डेस्कवरच पटापट खायचे आणि मग बॅक टू वर्क. तर असं मी ते टिल 2000, माझा मुलगा झाला 2017 मार्चमध्ये, टिल 2018 मी हे कंटिन्यूस करत होते. सो विदाउट ब्रेक. सो दॅट्स वॉट कन्सिस्टन्सी इज. सो विदाउट स्टॉप हे डाएट आणि एक्सरसाइज करत आले आणि ट्रॅक करत होते बॉडी कॉम्पोजिशन माझा, की काय चेंज होतोय फ्रॉम स्टार्ट टू एंड. कारण बॉडी कॉम्पोजिशनमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळून येतात, जे तुम्हाला दिसून वाटत असेल की नाही बदल होत नाही आहे, बट आतमध्ये काय चेंजेस होतात ते तुम्हाला कळून येतं. सो फॅट पर्सेंटेज आहे, मसल मास आहे, हे तुम्हाला दिसून येतं. वॉटर कंटेंट किती आहे, आणि ते ग्रॅज्युअली ते इम्प्रूव्ह होत होतं आणि ते दिसून पण येत होतं. आणि बेस्ट पार्ट वॉज दॅट ऑलमोस्ट ॲट दी एंड ऑफ 2018 मला ते म्हणजे नोटिसेबल होतं, नॉट जस्ट फॉर मी बट फॉर पीपल अराउंड मी ऑल्सो, की त्यांना पण दिसून येत होतं की अरे तू आता प्री प्रेग्नन्सी आधीपेक्षाही तू अजून बेटर दिसते, तू अजून फिट दिसते. आणि मला स्वतःला ते फील पण होत होतं की माझं एनर्जी लेवल्स, माझा फिटनेस हे आधीपेक्षा खूप इम्प्रूव्ह झालं आहे. आणि कुठेतरी ते परत डोक्यात यायला लागलं की जर माझी आवड न्यूट्रिशन आणि फिटनेसमध्येच आहे, तर मी माझा हा डेस्क जॉब, मार्केटिंगचा जॉब कशासाठी करते? ओनली बिकॉज आय एम कम्फर्टेबल, मला दर महिन्याला पगार येतोय, मला हवेत तसे मी मध्ये मध्ये सुट्टी घेऊ शकते, तरी पण आय विल गेट माय सॅलरी, अशासाठी मी काम करते का? तर जर तेच असेल देन दॅट इज नॉट वर्थ लिव्हिंग, राईट? दॅट तसं लाईफ जगणं इज नॉट इम्पॉर्टंट. तर मी माझा तो 7.5 yearsचा रिलायन्सचा कॉर्पोरेट मार्केटिंगचा कम्फर्टेबल जॉब सोडला. 2018 एंड डिसेंबरमध्ये मी पेपर्स टाकले आणि मी स्टार्ट केला ॲज अ फ्रीलान्सिंग न्यूट्रिशनिस्ट. तेव्हा पण बॉडी बिल्डिंग हे डोक्यात नव्हतं, बट आय वॉज हॅपी की माझी बॉडी छान होते. जॉब सोडला आणि फ्रीलान्सिंग स्टार्ट केला. आणि असंच कॉन्व्हर्सेशन आपण करतो हजबंड बरोबर की आता पुढे काय करायचं आणि कसं होतंय, काय होतंय. आणि त्यांनी मला सांगितलं की तू चेक कर, जे इंडियामध्ये सध्या फिटनेस मॉडेल्स आहेत जे प्रोफेशनली कम्पीट करतायत, मे बी यू आर नॉट देअर, पण तू कुठेतरी जवळपास आहे. तर तुला जर वाटत असेल की तुला फिटनेसमध्येच पुढे जायचं आहे अँड तुला एवढं फिटनेस एक्सरसाइज करणं आवडतंय, यू लाईक पुटिंग ऑन मसल, तर तू ट्राय कर. आणि तसं मग मी माझ्या कोचशी तेव्हा भेट झाली आणि बोलणं झालं. आणि फेब्रुवारी 2019मध्ये मी माझा फर्स्ट कॉम्पिटिशन खेळले. मुंबईश्री असतो, मुंबईश्री लोकल कॉम्पिटिशन असतात.
आणि ते 6 दिवस माझ्याकडे होते. तर मी ज्या दिवशी माझ्या कोचला भेटले ते म्हणाले, ठीक आहे 6 दिवसानंतर तुझा कॉम्पिटिशन आहे. आणि ते म्हणाले तुला काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, तुला जे काही करायचं आहे, काय करायचं आहे ते मी तुला सांगेन, तू जस्ट फक्त स्टेजवर जा तयारी करून. आणि तो फर्स्ट कॉम्पिटिशन होता. आम्ही जास्त मुली नव्हत्या, अराउंड 6 मुली होत्या स्टेजवर आणि त्यात माझा 3रा नंबर लागला. मेडल इम्पॉर्टंट नव्हता आणि पण तो जो एक्सपिरियन्स होता इझी नव्हता. कारण त्या 6 दिवसात मला भात पोळी आपण जे नॉर्मल जेवतो ते सगळं बंद करायला सांगितलेलं आणि फक्त बॉइल्ड चिकन आणि बॉइल्ड पालक विदाउट सॉल्ट हे मला 3 मील 6 दिवस खायचे होते. खूप डिफिकल्ट होता. म्हणजे एवढा डिफिकल्ट होता की ज्या गोष्टी आपल्याला नाही आवडत खायला त्या पण खावायच्या वाटत होत्या. सो डिफिकल्ट होता, खूप डिफिकल्ट होता. आणि स्टेजवर जायच्या आधी वॉटर इनटेक स्टॉप करतात. सो वॉटर सॉल्ट इज डाऊन. खूप डिफिकल्ट होतं. स्टेजवर मी होते आणि माझे कान बंद होते कारण तो सडन चेंज होता ना, डाएट आणि वॉटर आणि नो सॉल्ट. सो कान बंद झाले माझे. तेव्हा तो एक्सपिरियन्स वॉज लाईक ओ दिस इज सो डिफिकल्ट. बट स्टँडिंग ऑन दॅट स्टेज आणि ते फुल एक्सपिरियन्स वॉज सो लिबरेटिंग की मी म्हटलं नाही हा पहिला आहे पण शेवटचा नाही आहे. आणि तेव्हापासनं मी कंटिन्युअस 2024 ऑक्टोबरपर्यंत मी माझा लास्ट कॉम्पिटिशन तेव्हा खेळले आणि पुढे पण खेळेन. बट दॅट्स नॉट दी एंड. कारण हा जो जर्नी आहे तो खूप डिफिकल्ट आहे इवन एव्हरी डेच्या याच्यामध्ये. कारण जेवढे लोक तुम्हाला कारण दिस इज समथिंग व्हेरी डिफरंट. मसल्स असणं बाईला इज व्हेरी डिफरंट आणि हे सोसायटीला पटत नाही. तर जेवढे लोक तुम्हाला शाबाशी देतात तेवढेच तुम्हाला क्रिटिसाइज करायला पण असतात. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असतात क्रिटिसाइज करायला. तर तसं बरेच लोक आलेत आणि स्पेसिफिकली म्हटलं तर आजकाल सोशल मीडिया इज सो बुमिंग की सर्वात जास्त क्रिटिसिझम फेस टू फेस पेक्षा ते सोशल मीडियावर जास्त येतो. सो जेव्हा पण मी काही पोस्ट करते किंवा काही जसं आता पॉडकास्ट पण भाग्यश्रीने जर टाकला तर त्या पॉडकास्टवर पण बऱ्याचशा लोकांचा कमेंट येईल की अरे हिचे तर मसल्स आहेत तर ही बाई कशी, हिचे तर मसल्स आहेत तिला बघा तरी ती बाई पण दिसत नाही. सो हे स्टार्टिंगला जेव्हा मला हे कमेंट्स यायचे तर ते खूप असे शॉकिंग वाटायचं की असे कसे लोक बोलतात. त्यांना हे दिसत नाही का की मी मेहनत केली आहे. हे मसल्स मला असेच नाही मिळालेले आहेत. मी हे 4:30 वाजता उठून फॅमिली हँडल करून सगळं करून मी वर्कआउट करते, मी डाएट करते आणि त्याच्यानंतर मी हे बनवलेलं आहे. तर त्यांना ते ॲप्रिसिएशन नाही आहे का की मी ते बनवलेलं आहे. तर तेव्हा मला समजलं की इट इज डिफिकल्ट फॉर पीपल टू फॉर सोसायटी टू अंडरस्टँड ऑर टू ॲक्सेप्ट की बाई स्ट्रॉंग पण असू शकते, की ती मसल्स पण बनवू शकते आणि दाखवू शकते. आणि तसं जेव्हा हे कमेंट्स येतात तर माझं फक्त एवढंच त्यांना रिस्पॉन्स असतो, बाई असून जर माझ्याकडे मसल्स आहेत तर मी कमी झाली बाईपणामध्ये तर तुम्ही पुरुष आहात, तुमच्याकडे तर मला मसल्स दिसत नाहीत तर तुम्ही कमी पुरुष झालात का. सिम्पल क्वेश्चन. सो अशा ह्या हे काय म्हणतात त्याला हर्डल्स येतात आणि तुम्हाला बऱ्याच वेळा मला डाऊट येतो की मी हे बरोबर करते की चूक करते. पण या सर्वात मोठा जो सपोर्ट आहे जो मला मिळालेला आहे तो माझ्या हजबंडचा आहे. येस. सॉरी. कारण त्यांच्याशिवाय मी इथे बसलेच नसते. आणि
सॉरी मसल्स आहेत, स्ट्रॉंग दिसते, पण मी खूप इमोशनल आहे. सो कॉन्ट्रास्टमध्ये असते. बिकॉज कारण ह्याच्या फील्डमध्ये बायकांना सपोर्ट खूप कमी मिळतो, इवन फ्रॉम फॅमिली, इवन फ्रॉम पेरेंट्स. आणि त्या ह्याच्यामध्ये टू गेट अ हजबंड जे तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतो, मी स्वतःला खूप लकी मानते, खूप ब्लेस्ड मानते. कारण जेव्हा कॉम्पिटिशन असतं तेव्हा इवन ॲज वुमेन हॉर्मोनल चेंजेसमुळे अप अँड डाऊनमध्ये आपण आपले इमोशन्स वर खाली असतात, आपला टेम्परमेंट्स इकडे तिकडे असतात. आणि ड्युरिंग कॉम्पिटिशन इट इज अजून जास्त ते इकडे तिकडे असतं. फ्रस्ट्रेटेड असतो कारण खायला प्यायला मिळत नाही आहे, तर तो फ्रस्ट्रेशन सगळा इकडे तिकडे फॅमिलीवर निघतो. पण ते इट इज ही इज ऑलवेज देअर टू सपोर्ट. सो अ बिग थँक्यू टू हिम. आणि ऑब्व्हियसली एव्हरीबडी इन द फॅमिली, मला कधीही सासू सासऱ्यांपासनं, आई बाबांपासनं, इवन अ लॉट ऑफ पीपल इन द सोसायटी वेअर आय लिव्ह, कधी कोणी मला असं नाही सांगितलं की तू हे काय करते, कशाला करते. सगळ्यांचा मला नेहमी सपोर्ट होता. अँड आय थिंक माझ्या आजूबाजूला जे बाकी ॲथलीटचे मी स्टोरीज ऐकते की त्यांना त्यांच्या आईबाबांनी सांगितलं की तू आता घरातनं बाहेर जा, आम्हाला तू नको आहे, तू आमची मुलगी नाही आहे, आज इथपर्यंत झालेलं आहे. सो कन्सिडरिंग ऑल दॅट सिच्युएशन, रिअली लकी. आणि मी बायकांना हेच सांगू इच्छिते की आपले स्वप्न आहेत, ते आपल्यालाच पूर्ण करायचं आहे. आणि स्ट्रॉंग हे फक्त आपण बुद्धीने नाही, पण जेव्हा आपण स्वप्न पूर्ण करू शकता विथ दॅट जिद्द, तेव्हा आपण ॲक्च्युअल स्मार्ट वुमन बनतो. सो खूप खूप धन्यवाद. मी इथे एंड करते आणि जय हिंद. सगळ्यात आधी खूप सुंदर दिसणार सगळ्या, आणि तुम्ही सगळ्या माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहात. सो सप्रेम नमस्कार तुम्हा सगळ्यांना, हॅलो. आणि 8 मार्चला जो महिला दिन आहे त्यासाठी तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. हसत राहा आणि नेहमी तुम्हाला जे हवं ते करत राहा. आता ही जसं म्हणाली की 10 मिनिटात तुमची सक्सेस स्टोरी सांगायची, मला नाही माहिती अजून माझी स्टोरी सक्सेस आहे की नाही, ते तुम्ही ठरवा किंवा लोक ठरवतील, प्रेक्षक ठरवतील. खरं म्हणायचं तर स्टोरीला अजून पूर्तता मिळाली नाही आहे, ती सुरूच आहे. आणि जोपर्यंत माझं काम तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार, मी पोहोचवत राहणार, तोपर्यंत ती स्टोरी तशीच सुरू राहणार. सर्वप्रथम कोल्हापूर माझा जन्म झाला, मी आजऱ्याची आहे. मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत माझे आजोबा आहेत, ज्यांची तुम्ही छावा फिल्म बघितली, ते माझे आजोबा. सो बाळकडू जे असतं ते घरूनच मिळालं. पण काय करायचंय हे आपल्याला कधीच कॉलेज जीवनात नाही कळत. आपण फक्त एक्सप्लोअर करत असतो किंवा आपण स्वतःला समजवत असतो की आपण कशात प्रावीण्य मिळवू शकतो. सो मी खूप काही गोष्टी करायचे, खूप म्हणजे खूप. शाळेत असताना मी वक्तृत्व स्पर्धा करायचे, मी प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचे, रांगोळी स्पर्धेपासून ते एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. मी अभ्यासातही तितकीच हुशार होते. मी तुम्हाला पटणार नाही पण फॉरेस्ट डिपार्टमेंटला माझी आई आहे फॉरेस्टर, तर मी फॉरेस्टची परीक्षा सुद्धा दिली. सो मला जे अनुभवता आलं, जे मला ट्राय करता आलं, ते मी करत राहिले आणि मी करत राहते. मला नवीन नवीन गोष्टी शिकायला फार आवडतात. आणि असंच कॉलेजमध्ये 11-12ची गोष्ट आहे ही. काय करायचं तर आमच्या क्लासरूममध्ये नोटीस यायच्या की सांस्कृतिक विभागात अशी स्पर्धा आहे, आता यूथ फेस्टिवल आहे, तर काही ऑडिशन्स होणार आहेत, तुम्हाला यायचं असेल तर या. मला थोडं इंटरेस्टिंग वाटलं की आपण पण ॲक्टिंग करू शकतो का. पण मला असं झालं की नाही. मग तेव्हा दीपक विळकर नावाचे सर होते.
मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा मला असं वाटलेलं सुबोध भावे, हे सुबोध भावेच आहेत, असं माझा गैरसमज झाला होता. त्यांना बघायला म्हणून मी तिथे गेले आणि ते नृत्य दिग्दर्शक आहेत. सो मी म्हटलं आपण ॲक्टिंग नाही जमणार आपल्याला, आपण किंवा नृत्य परीक्षेत तरी जाऊ, ती तरी ऑडिशन देऊ. मी ऑडिशन दिले, मी फेल झाले. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी मिळून गेलो होतो, पण नाही झालं काहीच. अमर कुलकर्णी नावाचा एक डिरेक्टर होता तिकडे, जो आता माझा चांगला मित्र आहे. त्यांनी मला येऊन विचारलं, आम्ही एक स्किट करतोय लघुनाट्य, जे यूथ फेस्टिवलसाठीच होणार होतं, ते 10 मिनिटाचं आहे. त्यांना विश्वसुंदरी नावाचा एक रोल होता त्यामध्ये. आणि मला नाही माहिती मी किती सुंदर आहे, पण त्याला वाटलं की ही विश्वसुंदरी करू शकते. सो आय एम प्राऊड. मी म्हटलं हां मी करते, मी लगेच करते. सो मी पटकन हो म्हणाले. मग कॉस्ट्युम, यूथ फेस्टिवल असं असतं ना की तिथे सगळं आपल्या घरून आणायचं असतं, आपलीच बॅट, आपलाच बॉल, आपलंच मैदान, आपण फक्त खेळायचंय. सो मग कपडे वगैरे मी घेऊन गेले दुसऱ्या दिवशी, हे माझे कॉस्ट्युम्स आहेत, किंवा काही नाहीये तर मग मैत्रिणीकडून एखादं अवेलेबल करू आणि मग ते घेऊ. असं ते यूथ फेस्टिवल झालं. यूथ फेस्टिवल माझं पहिलं स्टेज होतं आणि मला त्या स्टेजने खूप काही शिकवलंय. शिवाजी युनिव्हर्सिटीने मला खूप काही शिकवलंय. समूहात राहून आपण एकत्र कसे छान प्रेझेंट काहीतरी करू शकतो, समूहातून आपण इंडिव्हिज्युअली कसे छान दिसू शकतो, कसं छान काहीतरी प्रेझेंट करू शकतो, हे मला यूथ फेस्टिवलने शिकवलं. त्या क्षणाला मला थोडासा कॉन्फिडन्स आला की आपण काहीतरी करू शकतो. बरं, मला त्यात डायलॉग एकही नव्हता, काहीही नव्हतं, पण मी केलं आणि मला त्याचा आनंद आहे की मी ते किमान पार पाडलं. त्यानंतर अशीच कॉलेजमध्ये असताना मी एकही क्लास कधीही बुडवला नाही आहे. जेवढे क्लास मला अटेंड करता आले तेवढे मी अटेंड केलेत. अशीच परत एक नोटीस आली की पुरुषोत्तम करंडक, जर कोणाला माहिती असेल, एकांकिका स्पर्धा, त्यासाठी ऑडिशन्स होणार आहेत. सो मला असं झालं आता मी करू शकते, मी स्किट केलंय ना तर मी काहीही जगात करू शकते, असा एक कॉन्फिडन्स आला होता. सो मी पुन्हा एकदा गेले, पण पहिल्या ऑडिशनमध्ये माझं काहीच झालं नाही. मग नंतर एक भिकारणीचा रोल होता, जिला 45 ते 60 सेकंद मिळणार होते, 1 मिनिट अख्ख्या स्टेजवर. मग कोणाचं सुरू होतं की कसं करणार, काय करणार, मी नाही करणार तू कर, तू नाही करणार मी करते. मग फायनली त्या रोलसाठी माझं कास्टिंग झालं. मग मी जे आपल्यात आजूबाजूला एक गोणी घेऊन त्यात सगळा कचरा गोळा करणाऱ्या बायका असतात, तो रोल मला मिळाला होता. आता मला विश्वसुंदरी, किती कॉन्ट्रॅक्टिक असतं आपलं आयुष्य, विश्वसुंदरीवरून मी डायरेक्ट भिकारी होणार होती. पण मला त्यातही काहीतरी छान करून दाखवायचं होतं की आपल्याला हा चान्स मिळाला आणि पुरुषोत्तम सारखी एकांकिका स्पर्धा आहे तर आपण काहीतरी करू शकतो. तर मी आले, मग ऑडिशन झाली, त्यानंतर सगळं सिलेक्शन झालं. स्पर्धेचा दिवस होता, कुणालाच माहिती नव्हतं मी काय करणार आहे. मी नेहमी रन थ्रू असेल तेव्हा जे काही मिनिमल मला गोष्टी मिळतील त्या मी करून दाखवायचे आणि ते डिरेक्टरला आवडायचंही. पण ज्या दिवशी प्रयोग होता प्रबोधनचा, जो आम्ही पुरुषोत्तमच्या आधीचा प्रयोग केला, प्रबोधन करंडक, त्या प्रयोगाला मी त्या गोणीमध्ये एका पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये केक, काही चिरमुरे, असं सगळं मिक्स डेअरी मिल्क मेल्ट करून असं सगळं टाकलं होतं. मी स्टेजवर आले, मी बसले, अगदी फटका मारून बसले होते. ती गोणी घेतली समोर, त्यातलं सगळं ते खायचं काढलं, ते अगदी आधाशाप्रमाणे उघडलं आणि मी असं खात होते. तिथे मला पहिल्यांदा टाळ्या वाजल्या आणि टाळ्या वाजण्याचं सुख काय असतं ते मला त्या दिवशी समजलं आणि म्हणून मी आज इथे आहे. आणि त्या 40-45 सेकंदांपासून 60 सेकंदांपर्यंतच्या रोलसाठी, त्या कॅरेक्टरसाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अवॉर्ड मिळालं आणि तिथून माझी खरी जर्नी सुरू झाली. मला नव्हतं वाटलं कधीच की मी सिरियल म्हणजे मालिकांसाठी प्रयत्न करेन, कारण मला हार्डकोर थिएटरच करायचं होतं. मला वाटत होतं थिएटरमध्ये आपण एक कलाकृती जगतो. सो पहिल्यांदा विचार करताना आपण तितके विचारांनी किंवा काय म्हणूयात, आपल्या वाचनाने तितके प्रगल्भ झालेलो नसतो, आपल्याला माहिती नसतं, आपण फक्त आपलं एक स्टेटमेंट देऊन टाकतो. पण आता माझा विचार हा आहे की प्रत्येक कलाकारांनी प्रत्येक प्लॅटफॉर्मला काम केलं पाहिजे. आणि मी हे प्रत्येकाला सांगते की
तुम्ही थिएटर करताना तुम्ही कधीतरी मालिकाही करा, तुम्ही कधी कधी ॲड्सही करा, तुम्ही कधी कधी फिल्म करा, कारण प्रत्येकाचं ॲटमॉस्फिअर फार वेगळं आहे आणि तिथून खूप गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे मालिकांमध्ये आपली एक फॅमिली तयार होते. आपण 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष जेव्हा एक मालिका करतो, त्यात काम करतो, तेव्हा आपले को आर्टिस्ट आपली फॅमिली होते. आपण त्या चमूसोबत आपण जखडले जातो, आपण एकत्र राहायचा प्रयत्न करतो. कितीही मतभेद असले तरी आपल्या घरी नसतात का? असतातच ना. पण आपण तरी त्यांना सोडून देतो का? नाही. तसंच मालिकांमध्ये कुटुंब तयार होतं आणि आपण बाहेरच्या विश्वात जगताना त्या कुटुंबाची इतकी सवय झालेली असते. कारण मी आता कोल्हापूर सोडून जवळजवळ 10-1 वर्ष झाली मी मुंबईत राहते. माझा पहिला दिवस मुंबईतला काय होता हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही हसला असता. मला माहिती नव्हतं कुठे जायचंय, काय करायचंय. मला अचानक एका मालिकेसाठी विचारलं, तुझ्या रूपाचं चांदणं, आणि मी हो म्हणाले डायरेक्ट. हा मला करायचंय. आणि सेट होता मड आयलंडला. मग मी रेंटनी घर बघायला सुरू केली. मी शेअरिंगमध्ये शोधत होते घर, पण ते काही झालं नाही. मग मी अंधेरीत राहायला गेले. रेंट 25,000 25,000 रुपये तेव्हा रेंट होतं. सो मला स्ट्रगलही करायचं होतं, मला पैसेही मिळवायचे होते आणि मला छान कामही करायचं होतं. या सगळ्यासाठी माझ्या फॅमिलीनी अत्यंत मदत केली आहे मला. म्हणजे माझे काही मित्र, माझी फॅमिली जर आज नसती तर माझा हा ग्राफ तुम्हाला कधीच बघायला मिळाला नसता. सो या दिवशी स्मार्ट मराठीच्या या प्लॅटफॉर्मवर मी त्या सगळ्यांना खूप 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 थँक्यू म्हणते की तुम्ही आहात म्हणून मी आज जी काही आहे ते आहे. कारण ना, आपण जसं तुम्हीही म्हणालात की आपला काहीही प्रवास असू दे, 2 दिवसांचा असू दे किंवा वर्षानुवर्ष चालणारा असू दे, त्या प्रवासात आपल्यावर विश्वास ठेवणारी माणसं आपल्या आजूबाजूला लागतात, तर आपण स्वतःवर विश्वास ठेवू शकतो. आणि माझ्या फॅमिलीनी तो विश्वास ठेवला. म्हणजे आजही त्यांना माहिती आहे की असं एकही दिवस होणार नाही की ही काहीच नाही करणार किंवा हिच्याकडून काहीच होणार नाही. आणि तो कॉन्फिडन्स मला तुमच्या सगळ्या प्रेक्षकांनी, माझ्या फॅमिलीनी, माझ्या मित्रमैत्रिणींनी दिलाय. आणि हा प्रवास असाच सुरू आहे. नुकतीच मी झी मराठीवरची पारू मालिका केली. त्यातलं दामिनी किर्लोस्कर हे पात्र तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, अनुभवलं असेल. खूप काही दिलंय दामिनीने मला. प्रचंड ओळख दिली आहे, प्रचंड प्रसिद्धी दिली आहे आणि आता मला लोक दामिनी म्हणूनच जवळजवळ हाक मारतात. सो यासाठी मी खरंच ऋणी आहे सगळ्या प्रेक्षकांची, आमच्या डिरेक्टर्सची, प्रोड्युसर्सची, सगळ्यांची, झी मराठी वाहिनीची, की असा काही म्हणजे असा रोल करणं पण फार गरजेचं असतं. एखाद्या आर्टिस्टला पुढं घेऊन जाणारा असतो. कारण प्रत्येक मालिकेमध्ये नॉर्मल कॅरेक्टर्स असतात, पण दामिनी हे असं कॅरेक्टर होतं जे डायरेक्ट प्रेक्षकांशी बोलायची. जेव्हा कॅमेरा माझ्या समोर यायचा आणि मी माझ्या मनातल्या गोष्टी बोलायच्या, तेव्हा मला कमेंट्स यायच्या त्या व्हिडिओवर, त्या सीनवर, की आमच्या मनात हेच होतं, तेच तुम्ही बोलला. सो प्रेक्षकांमुळे मला फार एनर्जी मिळते आणि काम करायची संधी मिळते परत परत. सो थँक्यू सो मच. ही माझी जर्नी आहे आणि अजूनही ती सुरू आहे. मी म्हटलं जसं मी जेवढे वर्ष काम करत राहणार तेवढे वर्ष ती सुरू राहील. फक्त तुमची सोबत अशीच राहू द्या. आणि स्मार्ट मराठी, भाग्यश्री, थँक्यू सो मच मला इतका सुंदर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आणि तुम्हा सर्वांचे पण मनपूर्वक आभार की माझी ही छोटीशी स्टोरी तुम्ही शांत ऐकून घेतली. थँक्यू. खरं तर माझी बोलीभाषाच कोल्हापुरी आहे. काय जेवलाच ना सगळी? तांबडा पांढरा आवडतोय का नाही? मला तर एवढा आवडतोय. तांबडा रस्सा पिल्याशिवाय मला अशी अंगात तरतरी आल्याने वाटतच नाही. लय भारी वाटते मला. थँक्यू सो मच. सगळ्यात पहिले नमस्कार सगळ्यांना. माझं नाव अनुजा पाटील साकोळकर. नॉर्मली आपण पहिल्यांदा माहेरचं आडनाव लावतो आणि त्याच्यानंतर सासरचं लावतो. तर माझं पाटील हे सासरचं आडनाव आहे आणि साकोळकर हे माहेरचं आहे. याच्या मागे 2 गोष्टी आहेत. कारण माझं माहेरचं आडनाव साकोळकर पाटील पण आहे. तर मी अनुजा साकोळकर पाटील असं लावलं असतं तर मला सासरचं आडनाव लावताच आलं नाही असं वाटलं असतं. हे पहिली गोष्ट आहे. हेच रिझन मोस्टली सगळ्यांना माहिती आहे.
पण सेकंड रिझन म्हणजे अनुजा पाटील साखोळकर लावताना मी नेहमी डेली स्वतःला सांगत असते की मला माझी म्हणजे लग्नाच्या आधीची अनुजा परत आणायची होती लग्नानंतर. त्याच्यामुळं मी पाटील साखोळकर लावते, तर पाटीलच्या नंतर परत साखोळकर वापस आली, असं माझं त्याच्यामागे एक हेतू आहे. आता माझी जर्नी म्हणजे तुम्ही सगळेजण खूप छान काम करतात सगळे. आणि जेव्हा भाग्यश्रीचं मला निमंत्रण पत्रिका मिळाली, मी ते कमेंटमध्ये पण लिहिले भाग्यश्रीला की मला इतकं छान वाटलं की भाग्यश्रीनी मला त्या लायक समजलं. सगळ्यात पहिले तर मी प्रॉपर सासर माहेर दोन्ही माझं मराठवाड्यातलं आहे, लातूरची आहे मी, बॉर्न अँड ब्रॉटअप इन लातूर. त्याच्यानंतर लग्नानंतर मी चिपळूणला होते 8 वर्ष. माझे हस्बंड बीटेक पेट्रोकेमिकल असल्यामुळे मी चिपळूणला होते. इंजिनिअरिंग करून MBA केल्यामुळं माझं जर्नी कसं होतं, मी टॉपर होते इंजिनिअरिंगला, युनिव्हर्सिटी 4 टॉपर होते. आणि इंजिनिअरिंगला मी बरीच ॲक्टिव्ह होते. त्याच्यानंतर MBA केलं, MBA इन फिनान्स, कारण मला मॅनेजमेंटमध्ये खूप इंटरेस्ट होता. मला कधीच म्हणजे एक पर्टिक्युलर जॉब वगैरे असं काही करायची इच्छा नव्हती. त्या हेतूनेच मी प्रॉपर तसं एज्युकेशन घेतलं होतं. पण आफ्टर मॅरेज जेव्हा मी चिपळूणला आले तेव्हा आता तुमच्या सगळ्यांनाच माहिती की मेट्रो सिटीजचं एक क्रेज असतं, तर तसं मला एक एक्सपोजर नव्हता तिथे एज्युकेशनमध्ये. पण माझं एकच होतं की बसायचं नाही, बिलकुल घरी बसायचं नाही. तर कोकणातला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा होता की तिथे मुंबई युनिव्हर्सिटी अंडर कॉलेजेस होते, त्याच्यामुळे मला तिथे बरेच चांगले ऑपॉर्च्युनिटीज यायचे ॲज अ प्रोफेसर. तो आय वॉज वर्किंग ॲज अ प्रोफेसर इन इंजिनिअरिंग कॉलेज, नंतर MBA कॉलेज, असं करत करत चिपळूण सोडल्यानंतर त्यावेळेला चिपळूणमध्ये आफ्टर मॅरेज 7 to 8 इयर्समध्ये माझे हेल्थ इश्यूज होते. बिफोर माय डॉटर, आत्ता मला 8 वर्षाची मुलगी आहे, माझे 3 मिसकॅरेजेस झाले बिफोर माय डॉटर. तर त्यावेळेला मी एक नेहमी असं समजून स्वतःला सांगायची की जर मी आज बसले घरी तर मी काहीच नाही करू शकणार. आणि मी इंजिनिअरिंगला जे कष्ट केले होते ना ते मला नेहमी दिसायची की मी काहीच करू शकत नाही. पण एक होतं, नक्कीच माझ्या हजबंडचा मला भरपूर सपोर्ट होता. त्यांचं असं होतं की तू जे काही करतेयस आज त्याचा फायदा तुला नक्की होणार आहे. ते त्यावेळेला जेव्हा बोलायचे तेव्हा मला असं वाटायचं की आहे मला मनाला समाधान करतायत फक्त, बाकी काही नाही. पण लकीली माझ्या मुलीचं एक म्हणतात ना पायगुण, तिच्या मुलीच्या जन्मानंतर आम्ही मुंबई शिफ्ट झालो. माझे हजबंड म्हणजे इथं त्यांना इथे जॉब मिळाला आणि आमचं होतं प्लॅनिंग. जेव्हा मी इथं आले ना तेव्हा माझं कंटिन्युअसली असं होतं की आफ्टर इंजिनिअरिंग, आफ्टर MBA आय वॉन्ट टू डू जॉब इन कॉर्पोरेट ओनली. मला एज्युकेशन बिलकुल घ्यायची इच्छा नव्हती. इंजिनिअरिंग करून MBA करून परत ME करा, MTech करा किंवा PhD करा, हाचा माझा बिलकुल फोकस नव्हता. देन कॉर्पोरेटमध्ये पण मला जेव्हा जॉब घ्यायला जायचे तेव्हा ते मला ॲज अ झिरो कन्सिडर करायचे, कारण माझा एक्सपिरियन्स हा कॉलेजमधला होता. तर कॉर्पोरेटमधले म्हणायचे की मी म्हणलं ठीक आहे, 0 तर 0. आय स्टार्टेड विथ 0 हिअर इन मुंबई कॉर्पोरेटमध्ये. तर विदिन अ 6 month त्यांनी मला बरीच मोठी पोझिशन दिली. वन ऑफ द ती कंपनी अशी होती की फॉरेक्स बेस्ड आणि दुबई बेस्ड कंपनी होती. मग त्याच्यानंतर त्या पण कंपनीचा बराच मोठा 1000 CR ची कंपनी होती ती, त्यांचा पण बराच मोठा लॉस झाला. आणि त्याच्यानंतर कोरोना स्टार्ट झाला. कोरोनामध्ये एक डिसाईड केलं की मी नाही म्हणलं मी आता स्वतःचं काहीतरी करेन. माझ्या ब्लडमध्येच आहे एज्युकेशन, माझ्या आजोबांच्या नावावर शाळा वगैरे आहे तिकडे गावाकडे. तर माझ्या ब्लडमध्ये ते एक होतं की मला बिझनेस करायचा आणि मला असा बिझनेस करायचा की ते जे प्रोडक्ट आहे समोरचं ते प्रोडक्ट त्यांना लास्ट पर्यंत, म्हणजे आपण म्हणतो ना की ज्ञान हे अशी गोष्ट आहे ना ती सर्क्युलेट होत राहते. म्हणजे ती काही कुठली वस्तू नाही आहे, ती आपण ज्यांना देऊ ते पुढे जाणार. तर मला अशी गोष्ट करायची होती की ती कायम समोरच्याच्या लक्षात राहील आणि समोरच्याला मदत होईल. देन आय स्टार्टेड इन 2023. मी ॲप्टेक ची फ्रँचायझी घेतली. विदिन अ 2-3 months मला असं जाणवलं की नाही मी फ्रँचायझी तर स्टार्ट केली आहे, बट आय स्टार्टेड माय ओन फर्म, गणिष्का एंटरप्राइजेस. मग तिथून माझी खरी जर्नी सुरू झाली. मी भाग्यश्रीला तेव्हा जस्ट मी स्टार्ट केलं होतं, 6-7 months झालेले. भाग्यश्रीने व्हिजिट पण केलेलं माझ्या सेंटरला. मला एक जाणवलं की फायनान्शियल खूप इश्यूज असतात लोकांकडे. म्हणजे एज्युकेशन
असं आहे ना इंडियामध्ये मी नेहमी जेव्हा पॉलिटिकल पण कुठले काही पोस्ट वगैरे बघत असते की मला असं खूप खंत वाटते की एज्युकेशन बद्दल जास्त कोणी काही बोलतच नाही पार्लिमेंटमध्ये किंवा कुठं पण. खूप एज्युकेशनवर सगळ्यात फोकस जास्त असायला पाहिजे. 90% माझे फ्रेंड्स बरेच आउट ऑफ इंडियाला वगैरे आहेत, तर तिथे एज्युकेशन फ्री आहे बऱ्याच कंट्रीजमध्ये. आपल्या इथं एज्युकेशनला खूप पैसा आहे, पण खरंच तेवढा पैसा खर्च करून आपण आउटपुट मिळवतो का, हा खूप मोठा मुद्दा आहे. कारण आपण कॉलेजेसला भरभरून फीस भरतो, स्कूल्सला भरभरून फीस भरतो, आणि ॲट द एंड आपण परत स्किलसाठी परत भटकतो. तर स्किल डेव्हलपमेंटवर माझा खूप जास्त फोकस होता. देन सगळ्यात माझा मोठा म्हणजे मी एक पॉझिटिव्हिटी ठेवली माझ्या सेंटरमध्ये. मी आता सगळ्यांना आवर्जून सांगेन की माझ्याकडे कुठली पण लेडीज किंवा मुलगी येते ना, त्यांना कंपल्सरी डिस्काउंट देते मी. कारण मला असं असतं की मुलगी जरी आली कुठला कोर्स करायला, लेडीज जरी आली ना, तर ती इझिली नाही आलेली असती, ती बरेच काही काही ऍडजस्ट करून आलेली असती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे जेवढे काही लेडीज येतात ना, त्यांचं एकच असतो की तो गॅप भरून काढायचा आहे आणि मला असं काहीतरी शिकायचंय. तर मी माझे स्टाफ पण जे काही ठेवले ते ज्यांना गॅप आहे आणि ज्यांना काही बॅकग्राऊंड नाही, ज्यांना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जज केले जातात की तुझं आता गॅप आहे तर तू काही नाही करू शकत. कारण मी त्यांच्या सोबतचीच होते की माझा ह्यूज गॅप मी झिरोनी स्टार्ट केलेली होते. तर मी त्या लोकांना कसं पुढे नेता येईल हा माझा सध्या सगळ्यात मोठा फोकस आहे. आणि बावेस्कर मॅमला मला सांगायला आवडेल की रिसेंटली मी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेचं एक महिला बालकल्याण डिपार्टमेंटकडून महिलांना मोफत टॅली GST कोर्स दिलाय. तर त्याच्यामध्ये पण मला गव्हर्नमेंट अंडर 100 बायकांना द्यायचं त्यांनी सँक्शन केलेलं, पण मी 150 बायकांना दिले, जसं की भाग्यश्रीने सांगितलं. कारण तेव्हा पण असं होतं की मॅम प्लीज माझं तुम्ही आता डॉक्युमेंट घ्या आणि मी बसते क्लासमध्ये. तर मला एवढंच म्हणायचंय की आता आपण नॉर्मली बघतो की एखादी बाई बिझनेस करते, तिचं एज्युकेशन अगदी म्हणजे 10वी पण नसतं, पण ती बिझनेस करते. तिचा फोकस काय असतो की मला मुलांना शिकवायचंय. एखादी एज्युकेटेड बाईचा पण फोकस काय असतो की माझे मुलं छान एज्युकेशनमध्ये, एक भलेही तुम्ही फर्स्ट सेकंड टॉप असं नसू, पण ऍटलिस्ट तुम्ही छान एज्युकेशन घ्यायला पाहिजे. तर एज्युकेशन इतकं इम्पॉर्टंट आहे ना, तर ह्या एज्युकेशनसाठी जेव्हा मी म्हणजे नेहमी माझं 2 फोकस आहेत की मुलांचं स्किल डेव्हलप करायचं, आणि सेकंड इज द वुमेन एम्पॉवरमेंट. तर विमेन एम्पॉवरमेंटवर मी जेव्हा फोकस करते ना, तेव्हा मला लक्षात येतं की वेगवेगळ्या गावात NSSचे वगैरे कॅम्पला जेव्हा जाते ना, तेव्हा अगदी असे मुली बघते मी की त्यांच्या काहीतरी चुकीमुळं त्यांनी लवकर मॅरेज केलेलं असतं किंवा काय, अगदी चांगल्या एज्युकेटेड मुलींना काहीच करता येत नाही. तर तशा लोकांना कसं आपण वरती नेता येईल हा माझा सगळ्यात मोठा फोकस आहे. आणि माझं इन्स्पिरेशन माझी आई आहे नक्कीच, कारण माझी आई प्रोफेसर आहे. ती रिटायर आहे पण मी तिला आहेच म्हणते प्रोफेसर, कारण आपण रिटायर्ड प्रोफेसर होती असं म्हणतो ना, ते ऍक्च्युली चुकीचं आहे. आपण एखादी एज्युकेशन घेतो तर शेवटपर्यंत असतं. माझे आई वडील एकदम एज्युकेशन बॅकग्राऊंडचे आहेत. सासू सासऱ्यांचा भरपूर सपोर्ट आहे. सासू आणि नंतर माझी मैत्रीणच आहेत सासरी आल्यानंतर, आणि नवऱ्याचा खूप अगदी जास्त सपोर्ट आहे मला. मी जगदीश पाटील यांना खूप जास्त थँक्यू म्हणू इच्छिते कॅमेरासमोर. आणि आईचं मला इन्स्पिरेशन हे आहे की माझी आई 12वी मध्ये एक सब्जेक्ट बॅक होता आणि तिचं लग्न झालेलं. त्याच्यानंतर तिने लग्नानंतर एज्युकेशन घेतलं आणि युनिव्हर्सिटी 3rd टॉपर होती BEdला. आणि बिफोर रिटायरमेंट तिने PhD केलं. तर मला असं होतं ना की लोक जज करतील ना, अरे तू एवढ्या मोठ्या बाईची मुलगी आहेस आणि तू काहीच करत नाहीस. त्याच्यामुळे मी आईला असं म्हणत असते की तू इन्स्पिरेशन पण आहेस, पण तुझ्यामुळे मी बसू पण शकत नाही. म्हणजे मी बेस्ट काय देता येईल हेच नेहमी बघत असते. आणि आई आणि वडिलांचं खूप म्हणजे सपोर्ट तर आहे, सगळ्यांचं सपोर्ट आहे. पण एक गोष्ट ती नेहमी सांगत असते की फाईट करायला तर ती शिकवतेच, पण तिचं एक खूप छान आहे की ती असं कुठलीही स्टोरी, सक्सेस स्टोरी, म्हणजे तिची ह्या आपल्या आधीच्या ह्या सगळ्या बायकांच्या सक्सेस स्टोरी ऐकायला बसलं ना तर खरंच दिवस पण पुरणार नाहीत. पण ते ना कॅज्युअली घेते की ठीक आहे ना, होऊन गेलं, केलं आम्ही, म्हणजे ते एकदम छान पॉझिटिव्हली सांगत असते की केलं, त्या वेळेला आम्हाला जमलं आणि केलं. आणि ते जेव्हा ऐकते ना तेव्हा असं वाटतं की अरे म्हणजे एवढं टफ नाही आहे. आपण स्वतःला असं उगीच मी खूप काही मोठं केलंय असं नाही समजायला पाहिजे. एव्हरी टाइम वी हॅव टू लर्न समथिंग न्यू. आणि आपल्याला स्वतःला मोटिवेट करण्यासाठी हे वाक्य तिचं मला नेहमी आवडतं.
आणि मी आणखीन एक गोष्ट सांगते की सक्सेसचं नॉर्मली असं आपण बोलतो की हेल्थ, वेल्थ आणि फॅमिली किंवा रिलेशन, फ्रेंड्स, ह्या 3 गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण सक्सेसफुल आहेत. ह्या पण नॉर्मली युनिव्हर्सल लाईन आहे. आणि सक्सेस बिझनेस करताना मी बऱ्याच लोकांना बघत असते की करोड्समध्ये बिझनेस करतात इयरली. म्हणजे पण माझं एकच आहे की मी फायनान्शियली ग्रोथ स्वतःला जेव्हा बघते ना तेव्हा मला असं वाटतं की त्यापेक्षा पण जास्त माझ्या मार्फत किती लोक एज्युकेशन घेतलेत आणि किती लोक त्यांचं स्वतःचं इम्प्रूव्हमेंट करून पुढच्या लोकांना सर्क्युलेट केलं. हे ग्रोथ मी स्वतःला म्हणजे फायनान्शियल ग्रोथपेक्षा, कारण माझ्यासाठी 10 लाखाची गाडी पण तेवढीच आहे आणि 80 लाखाची गाडी पण तेवढीच आहे. पण एखादी ग्रोथ जर कोणी इम्प्रूव्हमेंट ती म्हणतं की मी जॉब करतोय आणि माझ्यामुळं घर चालतंय, तर ती इम्प्रूव्हमेंट सगळ्यात बेस्ट आहे माझ्यासाठी. आणि हीच सक्सेसची डेफिनेशन मी फॉलो करते. अँड आय नेव्हर कम्पीट एनीवन, आय कम्पीट विथ माय सेल्फ ओनली. तर थँक्यू सो मच भाग्यश्री. आणि मानिनी मध्ये जेव्हा मी मानिनीमध्ये जेव्हा मला अवॉर्ड मिळालं होतं तेव्हा मी भाग्यश्रीला भेटलेले. भाग्यश्री अँकर होती तेव्हापासून. तर मी भाग्यश्रीची जर्नी बघितली आहे आणि भाग्यश्रीनी एवढ्या कमी वेळात इतकं छान ग्रो केलंय. भाग्यश्रीला खूप जास्त शुभेच्छा आणि परत एकदा धन्यवाद. आणि परत एकदा मला नवीन मैत्रिणी मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार सर्व मान्यवरांना, सन्मानार्थींना आणि उपस्थित सर्वांना. भाग्यश्री, तुझे विशेष धन्यवाद. मला ह्या इतक्या कर्तृत्ववान स्त्रियांबरोबर बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद. माझं नाव ऋता कळमणकर आहे आणि मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणजे वन्य जीवांची फोटोग्राफर, जंगलामध्ये जाऊन वन्यजीवांची फोटो काढणारी. तर हे सगळं करत असताना आता मला माझ्याविषयी बोलायला फारसं आवडत नाही, पण एक 4 वाक्यात मी सांगते. मी बोलणार आहे, स्त्रियांविषयीच बोलणार आहे, पण जंगलातल्या स्त्रियांविषयी बोलणार आहे. तर माझं नाव ऋता कळमणकर, मी सांगितलेलंच आहे. गेल्या 42 वर्षाची होते तेव्हा मी ह्या फील्डमध्ये आले आणि त्याच्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. माझी मुलं मोठी झाली आणि त्याच्यानंतर माझा हा प्रवास सुरू झाला. तर गेल्या 14-15 वर्षापासून मी हे करते आहे. तर हे करताना मला खूप देश फिरण्याची संधी मिळाली. वेगळे अगदी उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत. माडागॅस्कर सारखं अनोखं बेट, कोस्टारिका, कोलंबिया, ब्राझील, अमेझॉनचं जंगल, असं मी सगळी पालथी घातली. कसं आहे, ही जीवसृष्टी जी आहे ती इतकी विविधतेने नटलेली आहे, निसर्ग इतका सुंदर आहे. तर आपल्या भारतातच जर बघायचं झालं तर आपल्या भारतामध्ये आहेत 340 सस्तन प्राणी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहेत 140 सरपटणारे प्राणी, त्याचबरोबर आपल्याकडे आहेत 1200 प्रकारचे पक्षी, 2000 प्रकारचे मासे आणि 5000 प्रकारचे कीटक. तर हा फक्त झाला भारताचा खजिना. तर जगाचा खजिना किती मोठा असेल आणि अमेझॉनचं जंगल काय असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. तर हे सगळे जंगल म्हणजे मला हा खजिना निसर्गाने उघडून दाखवला आणि मग मी त्या जे आत शिरले ती मी कधी बाहेर पडलेच नाही. म्हणजे कुठला फोटो काढू आणि कुठला नको असं करता करता मला माझी 4 वेळेस BBC वाईल्ड लाईफ मॅगझिननी दखल घेतली. बऱ्याच चॅनल्सनी माझ्या मुलाखती घेतल्या. मला बरेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आणि मी ह्या क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. तर आता आपण ह्या क्षेत्राबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगते. वाईल्ड लाईफ हे क्षेत्र अत्यंत अनिश्चित असं क्षेत्र आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ऑब्जेक्ट त्याला तुम्ही काहीच सूचना देऊ शकत नाही. कारण जेव्हा मॉडेलचे फोटो काढले जातात मॉडेल्सचे, तेव्हा समोर मॉडेलला तुम्ही सूचना देऊ शकता, पण इथे तुम्ही वाघाला काहीच सूचना देऊ शकत नाही. तो कसाही येतो, तो कसाही जातो, त्याला वाटलं तर तो थांबतो, त्याला नाही वाटलं तर तो थांबत नाही. त्याच्यामुळे पूर्णपणे तुमचं कॉन्सन्ट्रेशन हवं, तुमची कॅमेऱ्यावरची पकड तितकी मजबूत हवी आणि तुमचं काय म्हणू आपण त्याला समयसूचकता हवी. तर हे सगळं करत असताना वरती रणरणतं ऊन असतं, कधी पाऊस असतो, कधी हाडं गोठवणारी थंडी असते. तर हे सगळं सहन करत करत हे सगळे फोटोज काढायला लागतात आणि बेस्ट शॉट मिळवण्यासाठी खूप कष्ट करायला लागतात. लोक फोटो बघतात आणि वाव म्हणतात तेव्हा आमचं चीज होतं, पण त्याच्या पाठीमागे खूप कष्ट असतात आणि त्याच्यामुळे
तो जो वाव असतो तो मिळवण्यासाठी म्हणजे आम्ही अक्षरशः जीवाचं रान करतो म्हटलं तरी चालेल. तर हे सगळं करत असताना, देश फिरत असताना मला खूप सारे अनुभवही आले, खूप चांगले, खूप वाईट. आणि काही काही अनुभव असे होते की ज्यांनी माझ्या हृदयाला हात घातला. काही अनुभव असे होते की ज्यांनी माझा भीतीने थरकाप उडवला. आणि काही अनुभव असे होते की ज्यांनी माझ्या चेहऱ्यावरती हसूही आणलं. तर त्याच्यातले 1-2 अनुभव मी शेअर करते. जंगलातल्या स्त्रियांविषयी त्याच्या आधी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आपल्याला असं वाटतं की जंगलामध्ये पुरुषांचं राज्य आहे. नाही, जंगलामध्ये स्त्रीचं राज्य आहे. म्हणजे जंगलाची राणी सिंहीण आहे, जंगलाची राणी वाघीण आहे, जंगलाची राणी पक्षी आहे. कारण कुठे थांबायचं, कुठे मेटिंग करायचं, कधी मेटिंग करायचं, कुठच्या मेल बरोबर मेटिंग करायचं, ही फिमेल ठरवते, मेल नाही ठरवत. त्याच्यानंतर पक्षिणीसाठी पक्षी घरटं बांधतो आणि घरटं बांधल्यानंतर तिला जर ते पटलं नाही तर ते घरटं तो तिथेच सोडून देतो. तो तिला दुसरं घरटं बांधून देतो. दुसरं घरटं बांधतो, ती तिकडे अंडी घालायला बसली की हा पठ्ठ्यात तिसरीकडे जाऊन घरटं बांधून दुसरीला पटवायला मोकळा. हे चालतं. पण जंगलामध्ये ह्या गोष्टी होतातच. तर जंगलामध्ये सिंहीण जेव्हा पिलांचा सांभाळ करते, हिंस्त्र आहेत सिंहीण, वाघीण, पण जेव्हा पिलाचा सांभाळ करतात तेव्हा त्या अतिशय दक्ष अशा आया असतात, अतिशय प्रेमळ आया असतात. म्हणजे आपली मुलं लपवत लपवत त्यांना लांडग्यांपासून, कोल्ह्यांपासून लपवणं, त्यांना व्यवस्थित शिकार शिकवणं, त्यांना मोठं करणं, हे खूप अवघड काम आहे. वाघिणीची पिलं 2 वर्ष तिच्यासोबत राहतात. त्या 2 वर्षात ती त्यांना पूर्ण वाघ म्हणून तयार करते. मग कधी कधी आपलं साम्राज्य ती त्यांना देते आणि ते साम्राज्य सोडून जाते, किंवा ती दुसरं साम्राज्य निर्माण करतात. तर याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगते मी तुम्हाला. हत्तीणीची गोष्ट आहे. हत्तीणीच्या कळपामध्ये सुद्धा वयस्क हत्तीण जी असते ती कळपाचं नेतृत्व करत असते आणि सगळ्या हत्तीणी तिच्या पाठून जात असतात. कळपामध्ये कधीही नर हत्ती नसतो, सगळ्या फिमेल्स असतात, म्हणजे आया, मावशा, काक्या, आज्या वगैरे. आणि ह्या सगळ्या पिलांना मध्ये घेऊन त्यांचा सांभाळ करत असतात. तर काझीरंगाच्या जंगलामध्ये दुपारची वेळ होती. आम्ही फोटोच्यासाठी बसलो होतो आणि समोरून एक हत्तीचा कळप रस्ता क्रॉस करून जात होता. 3-4 हत्ती असे रस्ता क्रॉस करून गेले आणि त्याच्यानंतर एक हत्तीण काहीतरी ओढत ओढत घेऊन आली. तर असं काळसर काहीतरी होतं, पोत्यासारखं दिसलं. मला वाटलं काय असेल हे, काय घेऊन आली आहे. तर नीट लक्ष देऊन बघितलं तेव्हा लक्षात आलं की हे तिच्या मेलेल्या पिलाचं कलेवर आहे, ती ते ओढते आहे. मग मी गाईडला विचारलं की ही असं का ओढतीये म्हणजे. तर तो म्हणाला की तिची जोपर्यंत खात्री पटत नाही की आता हे बाळ उठणार नाहीये तोपर्यंत ती ते ओढते आणि ते साईडला ठेवते, मग चारा वगैरे खाते, परत त्याला उचलते, परत पुढे जाते. तर हे असे प्रसंग येतात डोळ्यामध्ये. म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर अक्षरशः पाणी आलं तिचं ते ओढणं बघून. म्हणजे ती जीवाच्या कराराने ते ओढत नेत होती. तर असे प्रसंग दिसतात वेगवेगळ्या. म्हणजे आपण कशा आया आहोत तशा त्याही आयाच आहेत. क्रूर असतील, हिंस्त्र असतील तरी त्याही आयाच. असाच एक छोटासा प्रसंग सांगते बोट्सवानाच्या जंगलातला. बोट्सवानाच्या जंगलामध्ये आम्ही मोबाईल कॅम्पिंग केलं. मोबाईल कॅम्पिंग म्हणजे काय, तर 2 गाड्यांमध्ये तुमचं सगळं सामान टाकायचं, तंबू टाकायचे आणि फिरायचं. जिथे योग्य वाटेल तिथे राहायचं आणि आजूबाजूच्या एरियाचे फोटोज काढायचे. तर आजूबाजूच्या एरियाचे फोटोज काढताना त्या दिवशी आम्हाला सिंहाची प्राईड दिसली. आणि मोबाईल कॅम्पिंगमध्ये तुम्हाला कुठलंही संपर्काचं साधन नसतं. तसंही जंगलातून आम्हाला कधी संपर्काचं साधन मिळत नाही. म्हणजे आमच्या घरी आम्ही 8-8 दिवस संपर्क करूच शकत नाही की काय चाललंय, किंवा आम्ही कुठे आहोत, किंवा आम्ही चांगले आहोत का वाईट आहोत, काहीच संपर्क करता येत नाही. तर मोबाईल कॅम्पिंगमध्ये तर तो प्रश्नच नव्हता. इलेक्ट्रिसिटी नव्हती मोबाईल कॅम्पिंगमध्ये. आणि आम्हाला सांगितलं गेलं होतं टेंटमध्ये की कुठल्याही परिस्थितीत टेंटमधून बाहेर यायचं नाही रात्रीच्या वेळेस. तर आम्ही सगळेजण थोडंसं जेवण वगैरे केलं, संध्याकाळ झाली, सगळेजण आपल्या आपल्या टेंटमध्ये गेलो.
टेंटमध्ये गेल्यानंतर खूप अस्वस्थ वाटायला लागलं, कारण हातात मोबाईल नाही, समोर आरसा नाही, काहीच नाही. काय करायचं आता म्हणजे. आणि मग मी जेव्हा त्याला दुसऱ्या दिवशी विचारलं, अरे इथं आरसाच नाही आहे, तर त्यांनी मला पाणवठ्याच्या तिथे नेलं आणि दाखवलं, ह्याच्यात बघायचं मग जशी सिंहीण बघते तसं तू बघायचं त्याच्यामध्ये, तुला पाहावंसं वाटलं तर. तर रात्री आम्ही झोपलो, दिवसा आम्ही ते सिंहाचे सगळा प्राईड पाहिला होता. तर तो जो प्राईड होता तो रात्री पहिल्यांदा एका सिंहाने डरकाळी फोडली. डरकाळी फोडल्यानंतर थोडी भीती वाटली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सिंहाने डरकाळी फोडली, तिसऱ्या सिंहाने डरकाळी फोडली आणि मग सगळी प्राईड, एका प्राईडमध्ये 2 नर, साधारण 6 ते 7 माद्या आणि बरीचशी पिलं, अशी ती प्राईड असते. तर त्याच्या सगळ्या डरकाळ्या एकमेकांमध्ये मिसळल्या आणि सगळं जंगल त्यांनी दणाणून सोडलं आणि आम्ही त्या पातळ कपड्याच्या तंबूच्या आत अक्षरशः घाबरून बसलो होतो की म्हणजे कुठच्या क्षणी ते येतील का आणि आपलं काय होणार आहे ते माहिती नाही. आणि त्या डरकाळ्या ऐकता ऐकताच कधीतरी झोप लागली आणि सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मला इतकी सुंदर सकाळ मी कधीच पाहिली नाही. म्हणजे निसर्ग इतका सुंदर आहे, इतकं सुंदर आहेत झाडं, पक्षी. कधी कधी काय होतं, पाणवठ्याच्या बाजूला बरेच पक्षी आंघोळ करत असतात, काही हरणं चरत असतात, मध्येच कोणीतरी येऊन पाण्यातून असं डुबकी मारून काहीतरी खाऊन जातं, मासा वगैरे. आणि एवढ्यात मग जंगलचा राजा चालत येतो. मग ते बघणं, त्याचे फोटो काढणं, ह्याचं जे वेळ आहे किंवा ते म्हणजे मी इतकेंदा वाघ पाहिला, कमीत कमी 100पेक्षा जास्त वेळा मी वाघ पाहिला. पण जेव्हा वाघ माझ्या समोर येतो तेव्हा माझे हात अजूनही थरथरतात, माझा कॅमेरा अजूनही थरथरतो. तो इतका सुंदर प्राणी आहे. म्हणजे फॅसिनेटिंग म्हणतो ना आपण, संमोहित करणारं सौंदर्य. म्हणजे त्याच्या नजरेकडे बघितलं की संमोहित व्हायला होतं, इतका तो सुंदर प्राणी आहे. तर असा हा आपला सुंदर निसर्ग आहे. 10 मिनिटं झाले का? तर अजून एक छोटासा प्रसंग सांगते तुम्हाला. तर वाघिणीचाच सांगते. वाघीण आपल्या ताडोबाच्या जंगलामध्ये डब्ल्यू नावाची वाघीण आहे. तर तिची पिलं नाल्यामध्ये बसली आहेत अशी आम्हाला खबर मिळाली. मग आम्ही जिप्सी घेऊन त्या साईडला गेलो. त्या साईडला गेल्यानंतर पिलं झोपली होती, साधारण एक 7 ते 8 महिन्याची पिलं होती आणि आई आजूबाजूला कुठेच दिसत नव्हती. तर म्हटलं ठीक आहे, आई असेल आजूबाजूला तर उठतील पिलं तेव्हा बघूया, फोटोज मिळतील, काही आई आणि पिलांची काहीतरी ॲक्शन मिळेल. आम्ही बसून राहिलो आणि थोडा वेळ झाला आणि एका डाव्या बाजूनी एक वाघीण अतिशय सावध, एकदम तगडी सावध पावलं टाकत त्या पिलांच्या दिशेने यायला लागली. आम्हाला वाटलं त्यांची आई आहे, पण गाईडनी सांगितलं पटकन, नहीं मैडम वो माँ नहीं है, वो शर्मिली नाम की टाइग्रेस है, वो अभी मारेगी इनको. घाबरलो आम्ही, म्हणलं एवढे पिलांना आहे. आणि ती जी छोटी बच्ची होती तिने केला, प्रतिकाराचा प्रयत्न केला, पण ते काही त्या मोठ्या वाघिणीसमोर तिचं चाललं नाही. मग तिचा भाऊ जो होता त्याने एक छोटीशी डरकाळी फोडली. आई कुठे बसली होती जंगलामध्ये आतमध्ये माहिती नाही, पण त्या लेकराची डरकाळी तिने ऐकली आणि जे ती बेभानपणे धावत आली ते तिचं धावणं बघायला हवं. म्हणजे काय तिचं ते पिलांसाठी धावणं होतं, पळणं होतं. आणि मग तिची आणि शर्मिलीची जुंपली, अख्खं जंगल डरकाळ्यांनी भरलेलं. त्याच्यानंतर थोड्या वेळाने तिला पळवून लावली, दोन्ही पिलं जवळ घेतली, एका बाजूला एक पिलू, दुसऱ्या बाजूला दुसरं पिलू, आणि त्यांना जवळ घेऊन ती वाघीण बसली. तर अशा पद्धतीने खूप छान अनुभव येतात, बघायला खूप छान वाटतात, फोटोज पण खूप छान छान मिळतात आणि सुंदर अनुभव येतात. तर हा इतका सुंदर निसर्ग आहे आपला, हा वाचवायला हवा. वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होते आहे, पर्यावरणाचा तोल ढासळतो आहे. तर जंगलं वाचणं गरजेचं आहे. तर निसर्ग वाचवा म्हणजेच आपण वाचू शकू असं मला वाटतं. आणि निसर्ग वाचू अशी विनंती करून मी माझं थोडं. नमस्कार. माझा प्रवास मी सांगते. शाळेत एक अशी मुलगी होती जिला उत्तरं माहिती होती तरी ती घाबरून उत्तरं न द्यायची. तिथून जो माझा प्रवास सुरू झाला ते 365 दिवस 365 मुलाखती करून
इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, OMG बुक ऑफ रेकॉर्ड आणि 100हून अधिक पुरस्कार. इथपर्यंत माझा हा प्रवास आहे. नमस्कार, मी रचना दसके बागवे. माझी सुरुवात खूपच शांत आणि म्हणजे खूप शांत स्वभावाची मी आहे आणि खूप घाबरट पण पहिले होती, आता नाही. तर माझा जन्म CST फोर्ट एरियामध्ये झाला, साऊथ मुंबईमध्ये. आजूबाजूला सगळे गुजराती, मारवाडी या परिसरामध्ये माझा जन्म झाला. घरात आई वडील, धाकटी बहीण आणि आजीच्या प्रेमाने माझा जे लहानपण आहे ते खूप आनंदात गेलं. वडिलांचं फोर्ट एरियामध्ये संतोष इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचं दुकान आहे. तर लहानपणी जेव्हा सुट्ट्या असायच्या तेव्हा मी दुकानात जाऊन बसायची. आम्ही दोघीच बहिणी असल्यामुळे घरात असं काही नव्हतं की ही मुलगी आहे तर दुकानात नाही जाऊन बसायचं. मी रात्री 11, 11:30, 12 वाजता पण दुकानाचं शटर बंद करून घरी जायची. तर असं कधी भेदभाव नव्हता की मुलगी आहे म्हणून हे करू शकत नाही. तर मला असं वाटतं की व्यवसायाचं बाळकडू मला तिथूनच मिळालंय. लोकांशी कसं बोलायचं, लोकांचं निरीक्षण करायचं आणि त्याच्यातनं बरंच काही मला शिकायला मिळायचं. त्या दुकानात बसून मी खूप मोठी मोठी स्वप्न बघायची. मी म्हणायची की मोठी होऊन मी काहीतरी खूप मोठं करीन. मला IAS ऑफिसर बनायचं होतं. तर UPSCचा अभ्यास देखील मी केला. त्याच्यानंतर सिडनम कॉलेजमधनं मी बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज केलेलं आणि तिथूनच UPSCचा अभ्यास IAS होण्यासाठी सुरुवात केली. त्याच दरम्यान वयाच्या 21व्या वर्षी मी लव्ह मॅरेज केलं. माझे मिस्टर एक प्रोफेसर होते. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स आणि मराठी या विषयावर त्यांची खूप चांगली पकड होती आणि तिथूनच अर्थसंख्येची सुरुवात झाली. अर्थसंकेत हे मराठीतील पहिलं आणि एकमेव अर्थ आणि व्यवसायविषयक वर्तमानपत्र आहे. गेली 12 वर्ष आम्ही ते काम करत आहोत. 2014 साली अर्थसंकेतची सुरुवात झाली. त्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही लाखो लोकांपर्यंत आर्थिक आणि बिझनेस ची माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझं संपूर्ण शिक्षण जे आहे ते पूर्ण इंग्रजी माध्यमातून झालं आणि आजूबाजूला सगळे गुजराती, मारवाडी असल्यामुळे मराठीशी संपर्क माझा खूप कमी येत असायचा. आणि जेव्हा लग्न झालं आणि जेव्हा माझा नवरा बोलला की आपण मराठीमध्ये अर्थसंकेत नावाचं असं काहीतरी वृत्तपत्र करूया आणि इकॉनॉमी आणि बिझनेसबद्दल लोकांना माहिती देऊया, तेव्हा माझा पहिला प्रश्न होता की कोण वाचणार मराठी. इथून सुरुवात होती. कारण का मराठीची फक्त म्हणजे शाळेमध्ये मराठी हा विषय इतकेच माझी मराठीची ओळख होती. त्या पलीकडे असे फारसे आणि घरात जेवढं तुटकं फुटकं मराठी बोलणं तेवढंच. पण जेव्हा माझे मिस्टर MA मराठी, MA इकॉनॉमिक्स आणि MA संस्कृत आणि त्यांचा हा जी संकल्पना होती अर्थसंख्येची सुरुवात करणे, तर तिथे कुठेतरी आमचे मतभेद झाले की पण ठीक आहे, नवऱ्याला करायचं होतं तर मी सपोर्ट केला. तर तिथून आमची अर्थसंख्येची सुरुवात झाली. आम्हाला सांगायला आवडेल की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज सारख्या नामांकित ठिकाणी आम्ही आत्तापर्यंत 100हून अधिक कार्यक्रम केलेले आहेत आणि हजारो मराठी उद्योजकांना तिथे आम्ही नेलेलं आहे. हजारो उद्योजकांचे आम्ही तिथे सत्कार केलेले आहेत. तर मी एक त्याचा किस्सा तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पहिल्यांदा गेलेलो तेव्हा साधारण मी असेन 22-23 वर्षाची. तेव्हा मी त्यांना सांगितलं की आम्हाला तिथे कार्यक्रम करायचा आहे. तर तुम्ही BSCचा हॉल बघाल तर खूप मोठा एक हॉल आहे. तिथे युज्युअली ते लोक देत नाहीत कोणाला. तर आम्ही सांगितलं की आम्हाला अर्थसंकेत म्हणून आमचा बिझनेस न्यूजपेपर आहे आणि आम्हाला तिकडे कार्यक्रम करायचा आहे. तर पहिलं त्यांचं उत्तर होतं आम्ही इकॉनॉमिक टाइम्ससारख्या मोठ्या पेपरना नाही देत, तुम्ही कोण आहात जा. म्हणजे असं त्यांनी आम्हाला पळवून लावलं. पण 1 वर्ष आम्ही सातत्याने आम्हाला आमचं काम जे होतं ते त्यांना दाखवलं आणि 1 वर्षानंतर मला सांगायला आवडेल की त्यांनी स्वतःहून आम्हाला बोलवून ते ऑडिटोरियम आहे त्यांचा जो हॉल आहे तो दिला आणि तिथे आम्ही 1000 मराठी उद्योजकांना पहिल्यांदा नेलं आणि सलग 5 वर्ष त्यांनी आमच्यासोबत काम केलं आणि ते जे ऑडिटोरियम आहे त्याचं फक्त भाडंच 3 ते 4 लाख रुपये भाडं आहे 3 तासाचं. आणि ते आम्हाला जर पार्टनर म्हणून आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते येत गेले. म्हणजे बोलण्याचं उद्दिष्ट तेच होतं की जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे काम करतो तोपर्यंत लोक आपल्याला विश्वास ठेवतात. मग अर्थसंकेतच्या माध्यमातून आम्ही आर्थिक साक्षरतेचे कार्यक्रम केले. NSDL आणि महाराष्ट्र पोलीस अफेअर्स विंगसोबत आम्ही काम केलं. जसं मॅडमनी सांगितलं की जेव्हा कोणत्याही महिलेला गुंतवणूक करायची असते तेव्हा पहिला प्रश्न ती सांगते की माझ्या नवऱ्याला विचारते किंवा भावाला विचारते. तर ह्याच्यावर आम्ही मॅडम खूप काम केलं. मुंबई पोलीस आणि ठाणे पोलिसांसोबत काम केलं आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही आर्थिक साक्षरतेचे कार्यक्रम राबवले होते. त्याच्यामध्ये खरंच आज देखील आर्थिक साक्षरतेची स्पेशली महिलांमध्ये खूप जास्त गरज आहे. गुंतवणूक कुठे करावी, कशी करावी ही प्रत्येक महिलेला माहिती असायला पाहिजे आणि स्वतःचे पैसे स्वतः कसे गुंतवावे हे खूप इम्पॉर्टंट आहे.
आणि त्याच्यावर आम्ही खूप काम केलं आणि त्याच विषयावर माझं पहिलं पुस्तक होतं आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे, जे मी वयाच्या 28 वर्षामध्ये लिहिलेलं. नंतर त्याच अर्थसंख्येच्या प्रवासामध्ये मला अनेक मोठ्या मोठ्या उद्योजकांच्या मुलाखती घ्यायला मिळाल्या, संपर्कात मिळाली. म्हणजे मराठीतले कोणतेही उद्योजक होते, ते मग हावरे असतील ते चितळे, विकोचे पेंढारकर सर, पितांबरी, अशा सगळ्या उद्योजकांच्या मी मुलाखती घेतल्या. त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. त्या सगळ्या प्रवासामध्येच अर्थसंकेतच्या यूट्यूब चॅनल आम्ही लॉन्च केलं. त्याच्यानंतर आपलं वृत्तपत्र आहे अर्थसंकेतचं. हा सगळा प्रवास होता. आम्ही नवरा बायको एकत्र काम करत होतो आणि फक्त दोघांच्या जीवावर आम्ही हजारो लोकांना एकत्र करून मोठे मोठे कार्यक्रम करायचो. आणि आज देखील पूर्ण महाराष्ट्रात आम्ही काम करतो. फक्त मुंबई नाही तर ठाणा, सांगली, नाशिक, रत्नागिरी, पुणे असे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम केलेले होते. त्याच्यानंतर हे जे अर्थसंकेतचं जेव्हा मी काम करत होती तेव्हाच मला इतर मॅगझिन्सची आणि न्यूजपेपर्सची ॲज अ एक्झिक्युटिव्ह एडिटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून माझा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. तर वेगवेगळ्या बिझनेस न्यूजपेपर्ससाठी किंवा मॅगझिनसाठी मी ॲज अन एक्झिक्युटिव्ह एडिटर म्हणून देखील काम केलं. म्हणजे स्टार्ट टू एंड मॅगझिन ते डिझायनिंगपासनं पूर्ण वर्किंगचं काम मी केलं. ते पण वयाच्या 23, 24, 25व्या वर्षापासून ते सुरुवात केली मी कामाची. नंतर माझं दुसरं पुस्तकाचं मी काम केलं. त्याचं होतं सप्तरंग उद्योजकतेचे भाग 1 आणि भाग 2 हे अशी 2 पुस्तकं माझी आलेली आहेत. त्याच्यामध्ये 7 विविध क्षेत्रातली जी लोकं आहेत आणि वेगवेगळं काम करतात, त्यांचे पर्सनॅलिटीज कशा आहेत, त्या प्रत्येक रंगाप्रमाणे मी त्यांच्या स्टोरी लिहित गेली. तसंच सप्तरंग उद्योजकतेचे हे नावाचं माझं पुस्तक होते. 2 पुस्तकं लिहिली. हे करत असताना कोरोनामध्ये खूप आमचं काम बंद झालं, कारण का इव्हेंट्सचं काम होतं, लोकांचा संपर्क होता, ते सगळं बंद झालं. त्याच्यानंतर माझा लिखाणाचा प्रवास जास्त सुरू झाला आणि त्याच्यानंतर मी रचना आर्ट्स अँड क्रिएशन्स नावाची माझी दुसरी कंपनी चालू केली. कारण का अर्थसंकेतला कुठेतरी मर्यादा होती मराठी भाषेची आणि उद्योजकांची. पण जेव्हा रचना आर्ट्स अँड क्रिएशन्सचं मी सुरुवात केली तेव्हा ते लिखाण मी सगळ्या भाषेमध्ये लिहायला लागली. मग इंग्रजी, हिंदी, मराठी अशी 3 भाषेमध्ये मी लिहायला लागली आणि इतर विविध विषयांवर जसं आरोग्य असेल किंवा वुमन ऑफ इम्पॅक्ट असेल अशा विविध विषयांवर पण देखील मी काम करायला लागले. जेव्हा हे करत असताना असं वाटतं की कारण काय ना खूप कमी वयामध्ये आम्हाला तेव्हा सक्सेस मिळत होता. लोकांना खूप वाटत होते की हे कसं काय दोघं एवढं मोठं मोठं कार्य करतात वगैरे, पण त्याच्या पाठी जी मेहनत आहे ती फार कमी लोक बघत होते. आणि अनेकदा फक्त कुटुंब म्हणजे माझे आई वडील वगैरे सपोर्टला असायचे, बाकी असं कोण नसतं सपोर्टला. जेव्हा तुम्ही सक्सेस होतात ना तेव्हा सगळे टाळ्या वाजवायला येतात, पण जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असता तेव्हा कोणी तुमच्यासोबत नसतं. आणि जेव्हा ते हे सगळं करत असताना मला असं वाटलं की जेव्हा मी मुलाखती घेते आणि पुस्तकांमध्ये किंवा मॅगझिनमध्ये लिहिते तर हे आता आपण डिजिटल फॉर्ममध्ये करूया. म्हणून 365 दिवस 365 स्टोरीजची मला संकल्पना सुचली. आणि ती जेव्हा सुचली तेव्हा मी म्हटलं की माझ्याकडे तर हजारो लोक आहेत, उद्योजक ओळखीचे आहेत, त्यातले काय फक्त 365 तर मला निवडायचं, किती सोपं असेल ते. आणि तिथं मी सुरुवात केली. तर मला आठवते 22 एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सुरुवात होती. आणि तेव्हा मी हे सांगितलं, डिक्लेअर केलं डायरेक्ट की माझ्याकडे असं नाही की मी 50 लोकांच्या मुलाखती घेतल्यात आणि मी डिक्लेअर केलंय किंवा 15 लोकांच्या मुलाखती आहेत माझ्याकडे, असंही काही नव्हतं. डायरेक्ट मी डिक्लेअर केलं 365 दिवस 365 मुलाखती करायच्या. मला सगळ्या लोकांनी वेड्यात काढलं. मोठे मोठे न्यूज चॅनल्स, मीडिया चॅनल्स हे काम करू शकत नाहीत, हे तू कसं करणार, तुझ्याकडे काही टीम आहे. इथून पण सुरुवात झाली. फक्त एकाच व्यक्तीने माझ्यावर विश्वास ठेवला, ती म्हणजे माझी आई. कारण का आई ही एकच व्यक्ती असते की जी मुलांना बोलते तू काही करू शकतोस. तर हा प्रवास घडतोय, चालतोय. आणि खूप खूप धन्यवाद भाग्यश्री मॅडम, तुम्ही इथे बोलवल्याबद्दल. खूप छान इन्स्पायरिंग स्टोरीज आम्हाला सगळ्यांच्या ऐकायला मिळाला. मी शेवट एकच सांगेन लोकांना की तुम्ही प्रयत्न करत राहा. सक्सेस आज न उद्या तुम्हाला मिळेल. आणि स्वप्न बघा, खूप मोठी स्वप्न बघा आणि त्याच्यासाठी काम करा. थँक्यू. यानंतर आपले जे प्रायोजक आहेत वी गॉर्जियस केअर रम्या रेड्डी यांना मी स्टेजवर आमंत्रित करते आणि त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. मॅम प्लीज आमसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. थँक्यू सो मच. मी रम्या रेड्डी,
साऊथ साईडची आहे आणि थँक्स फर्स्ट स्मार्ट मराठीला अँड भाग्यश्रीला जे की मला इथपर्यंत त्यांनी बोलवलं बद्दल. आणि सॉरी माझं मराठी थोडं जसं ते बोलले तसं माझ्याही मराठीमध्ये खूप प्रॉब्लेम आहे. अँड मी तुम्हाला खूप वेळ नाही घेत, एक 5-10 मिनिटात मी माझी स्टोरी एक स्मॉलमध्ये सांगते. जे की मी हा इंडस्ट्रीमध्ये यायचं कारण असं होतं, तुम्हाला तर माहिती ते साऊथ साईडला एज्युकेशनसाठी खूप फर्स्ट प्रायोरिटी देतात बिकॉज अभ्यास म्हणजे खूप इम्पॉर्टंट. तर मी तर खूप वीक होती, मला काय अभ्यासात एवढा इंटरेस्ट नव्हता, तरी मला करायचं होतं तर मी करत होती. जसं माझा 10th झालं तर वॅकेशनमध्ये सुट्टी भेटतात, तर मी असं होतं की काहीतरी कोर्सेस केला पाहिजे. तेव्हा मी जस्ट एक 6,000 मध्ये माझ्या घराच्या बाजूला एक कोर्स होता जे की पार्लरचं, की 6,000 मध्ये तुम्हाला कोर्सेस शिकवला जाणार. आणि मी म्हटलं 6,000 म्हणजे ठीक आहे. तर मी गेली, ऍडमिशन वगैरे घेतलं आणि मला त्याच्यात करता करता असं वाटलं की यार मस्त आहे, म्हणजे केलं पाहिजे, पुढे पण अजून शिकलं पाहिजे. तर घरी असं होतं की नाही तू हे सगळं नाही करायचं, आपल्या साऊथमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नावी, म्हणजे काय बोलतील लोक, वडील बोलायचे काय बोलतील लोक की तू केस कापणार हे करणार. तर मला असं हे झालं की म्हणजे वडील असे बोलतायत, तर मी म्हटलं की ठीक आहे. पण माझे वडील सुद्धा टॅक्सी चालवायचे, म्हणजे आम्ही खूप मिडल क्लासमधनं होतो आणि जॉईंट फॅमिली आमची होती, खूप मोठी फॅमिली आहे. तर मी वडिलांना बोलली की मलाही आवडत नाही तुम्ही टॅक्सी चालवतात. तर मलाही कोणी विचारलं तर ना असं गिल्टी फील होतं की तुझे वडील काय करतात, तर मी कसं त्यांना सांगणार टॅक्सी चालवतात. तर माझ्या वडिलांना खूप असं हे झालं, तू अशी म्हणजे डायरेक्टली असं कसं हे म्हणजे तू हे करतेस. तर मी म्हटलं की मलाही शिकायचं आहे ना, तुम्ही मला थोडं सपोर्ट करा. तर वडील नाहीच बोलले. तर मी हार नाही मानलं, मी म्हटलं की ठीक आहे, 2 महिन्यात आपण एवढं शिकलो, पुढे अजून पप्पांना कन्व्हिन्स करूया. असं करता करता माझं 11वी 12वी झालं. परत 12वी नंतर मला असं वाटलं की आता नक्कीच केलं पाहिजे. त्यांचं असं होतं की 12th तरी कम्प्लीट कर. तर मी वडिलांना बोलली आता मला करायचंय, तरी वडील नाहीच बोलले. तर मी वडिलांना न कळता, बोलतात ना मम्मी सारखं म्हणजे गॉड गिफ्ट काहीच नाहीये, वडिलांना न कळता मी पार्लरचा कोर्स केला, खूप ऍडव्हान्स लेवल. आणि मी जॉबला सुद्धा जात होती, हे माझ्या वडिलांना नव्हतं माहिती. आणि माझ्या मम्मीने खूप मला सपोर्ट केला. आणि मम्मी नेहमी बोलायची की कळून देऊ नको, नाहीतर मला वडील बोलतील की म्हणजे तू असं सपोर्ट केलास तिला. पण मी पार्ट टाइम जॉब म्हणून करायची, जसं की सलॉनमध्ये पण जायची. आणि वडिलांना त्या टायमिंगला मी सांगायची की मी ऍडव्हान्स कोर्स काहीतरी करायला जाते, पण कोणता कोर्स हा नव्हता त्यांना माहिती. तर काही कारणामुळे मला तिथून आहे ना बॅक ऑफ घ्यावं लागलं. आणि मला वडिलांना असं सम टाइम असा आला की मला त्यांना खरं सांगावं लागलं. तर मी त्यांना बोलली की प्लीज मला तुम्ही सपोर्ट करा ह्याच्यात. तर माझ्या वडिलांनी मला सांगितलं की ठीक आहे, आता तू एवढं हे करतेस पण तुला रूल्स असणार, काही रूल्स तुला फॉलो करावं लागेल ह्या क्षेत्रात तू येणार तर. लिपस्टिक नाही लावायचं, शॉर्ट्स ड्रेस जीन्स टी शर्ट नाही घालायचं, जे की आपल्या साऊथमध्ये ड्रेस घालतात तसंच राहायचं. तर मी म्हटलं की ठीक आहे चालेल. पण माझा त्यांना एवढंच नव्हतं की मला शिकायचंय. मी त्यांना असं बोलली की मला स्वतःचं सलॉन ओपन करायचं. तेव्हा माझं वय होतं फक्त 19. 2013ला मी त्यांना हे ऑफर टाकलं. वडील बोलले की सलॉन कसं ओपन करणार. मी म्हटलं की नाही, मी जिथे काम करत होती त्यांनी मला असं ट्रीट केलं की तू काय करणार ह्या क्षेत्रामध्ये. तर मला त्यांना चॅलेंज करायचंय. तर वडील बोलले चॅलेंज. तर म्हटलं हो, तुम्ही मला सपोर्ट करा. तिने मला असं सांगितलं की तू नाही करू शकत, पार्लर ओपन करणं काही सोपं नाहीये. मी म्हटलं ठीक आहे. आणि मी वडिलांना बोलली मला ओपन करायचंच आहे आणि मी करून दाखवणार. पप्पा मला बोलले तू कोणाला चॅलेंज केलं म्हणून मी सलॉन नाही तुला ओपन करून देऊ शकत. तर मी म्हटलं नाही, मला त्याच्यातच माझं करिअर करायचंय, मी ह्याच्या पुढे नाही शिकणार. तर वडील बोलले की नाही तुला करावा लागेल. मी म्हटलं नाही. मी 2 दिवस जेवली नाही, रडायची नुसती. आणि वडील मला सारखे बोलायचे की ठीक आहे नको जेवू दे तिला, किती दिवस नाही जेवणार, शेवटी तिला जेवायचंच आहे. असं करता करता 3ऱ्या दिवशी मी हार मानला. असं वाटलं की मला असं वाटतं की मला हेच करायचंय. वडील मला बोलले 3ऱ्या दिवशी, मी वडिलांना एक असं क्वेश्चन केलं की ठीक आहे मला नका ओपन करून देऊ, तुम्ही ही टॅक्सी चालवणं सोडून द्या, मलाही नाही आवडत तुम्ही हे काम करता. तर वडील काहीच नाही बोलल्या. आणि मी थोड्या वेळाने असं मला एकदम हे झालं की मी का त्यांना अशी बोलली. संध्याकाळी वडील घरी आले, मला बोलले की ठीक आहे तुला करायचं आहे ना तर कर. तर मला खूप वाईट वाटलं की मी त्यांना असं का बोलली. मी त्यांना बोलली सॉरी,
मलाही असं तुम्हाला वाटतं ना तुमच्याकडे दुसरं कलाच नव्हता त्यांच्याकडे, बिकॉज ते कुठे शिक्षण नव्हतं त्यांचं, काही नव्हतं, ते फक्त टॅक्सी चालवत होते. तर त्यांना असं झालं की म्हणजे मला ही अशी कशी बोलली. तर मी म्हटलं बघा कोणतंही क्षेत्र वाईट नसतं, ते चांगलं मार्गाने केलं तर ते चांगलंच असतं. तर मी म्हटलं मी करून दाखवणार तुम्हाला की ह्याच्यात कसं काही. आता तुम्हाला तर माहितीये 15 वर्षापूर्वी ब्युटी इंडस्ट्री म्हणजे लोकांना असं वाटायचं की हे काय, पण आत्ताच तुम्ही ब्युटी इंडस्ट्री बघा की खूप टॉपला आहे. घरू आहे ना, मेकअप आर्टिस्ट आहे, हेअर ड्रेसर आहे, खूप नेल आर्टिस्ट आहे. तर मला असं झालेलं की मी सगळं काही शिकलं पाहिजे. मी खूप ऍडव्हान्स कोर्सेस करत गेली, वडिलांना खूप रिक्वेस्ट केला आणि वडील शेवटला रेडी झाले. आणि खूप छोटंसं दुकान, मला असं वाटतं की याच्याहून थोडं मोठं असेल, फक्त 7,000 भाडं होतं. 2014ला मी सलॉन ओपन केलं आणि अजूनही आज माझं सलॉन त्याच जागेवर आहे. तिथून मी मेन रोडला आली आहे. माझं 280चा एरिया असेल. आज माझे 3 ब्रँचेस आहे. आणि माझे वडील तेव्हा मला असं बोललेले, ते मला आज ते माझ्या सोबत नाहीयेत. तर मला खूप असं फील होतं की आज ते माझ्या सोबत नाहीये. ते असते तर अजून मला खूप सपोर्ट केलं असतं. तर वडिलांनी मला सपोर्ट केला आणि मी इथपर्यंत पोहोचलीये. तर फक्त त्यांच्या सपोर्टमुळे, आणि त्यांनी मला ऐकलं. कारण की आजकाल वडील फक्त एकच बोलतात, आई वडील, की शिक्षण शिक्षण शिक्षण. पण त्यांनी मला ह्या गोष्टींसाठी सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतरनं पण म्हणजे असं होतं की वडिलांचं मी सलॉन ओपन करून देईल, लिपस्टिक नाही, केस मोकळे नाही ठेवायचे, मी सगळ्या गोष्टीला ऍग्री केलं आणि रेडी झाली. माझं खूप छान सलॉन चालत होतं. पण सडनली बोलतात ना बॅड टाइम्स पण येतात. सगळं सीझन होतं, गणपती दिवाळीत खूप आपल्याकडे क्लायंट्स असतात ना. पण मी पप्पांचं नाही ऐकलं. मी काय करायची, त्यांच्यासोबत जायची, सलॉन पर्यंत मला सोडायला यायचे, आतमध्ये जायची, लिपस्टिक लावायची, कामं वगैरे करायची. आता तुम्ही सांगा, लिपस्टिक नाही लावणार, आपणच छान नाही दिसणार तर आपल्याकडे कसं कोण येणार. तर मी आतमध्ये जायची, लिपस्टिक्स वगैरे लावायची आणि मला माहिती पप्पा घ्यायला येणार आहेत, 10 मिनिटं अगोदर मी सगळं पुसून काढायची. मग त्यांना नेहमी असं वाटायचं की हा म्हणजे ही फॉलो करतेय. असं करता करता मी खूप म्हणजे बोलतात 1.5 वर्ष तरी मी ते फॉलो करत आली आणि कधीच त्याच्यात असं मी अटकली नाही गेली. दिवाळीचा सीझन होता, रात्री 1:30 वाजले आणि घाईघाईत मला सगळं घरी जायचं होतं आणि त्या टायमिंगला मी लिपस्टिक म्हणजे काढायला विसरली. तर मी जसं डोअर ओपन केलं, माझ्या पप्पांनी माझ्या डायरेक्ट लिप्सकडे बघितलं. तर मी असं त्यांच्याकडे बघतच राहिली की मग मला क्लिक झालं की मी लिपस्टिक नाही काढलं. मी काहीच नाही बोलली, मी काढलं सुद्धा नाही. मी मान खालती केलं, त्यांच्यासोबत चालत घरी गेली. काहीच ते मला बोलले नाही, ओरडले नाही काही. मी रात्रभर झोपली नाही. सकाळी म्हणजे उठून माझे वडील माझ्यासोबत नेहमी येतात सलॉनमध्ये सोडायला. तर माझी मम्मी म्हणजे झोपायची मी ऍक्टिंग केली, बिकॉज मी झोपलीच नाही. कारण की मला टेन्शन होतं की मी सकाळी कसं जाऊ, वडील काय बोलणार मला. तर मी झोपायची ऍक्टिंग केली आणि पप्पा माझ्या मम्मीला बोलतात, हिला शॉप नाही ओपन करायचे का, किती वाजले अजून ही उठली नाही. मला उठायची भीतीच एवढी होती की आता उठल्यावर हे काय बोलतील, जाऊन ओपन करू की नको. तर माझ्या वडिलांनीच मला उठवलं की तुला शॉप नाही ओपन करायचंय का, बंद आहे का. म्हटलं नाही करायचंय. उठलो, नाश्ता केला, ते मला सोडायला दुकानपर्यंत आले. आणि मला असं गिल्टी फील होत होतं की मी सॉरी बोलू का, काय बोलू, कसं स्टार्ट करू. तर माझे वडील बोलले, आजपासून तू लिपस्टिक आहे ना पुसू नको, लावूनच ये. तर मला असं एकदम रडायला आलं. आतमध्ये मी गेली, वडील मला सोडले, मी खूप रडली. आणि मला असं झालं की यार मी त्यांना फसवलं, जे की त्यांनी मला एवढं बोलतात ना सपोर्ट केला आणि मी त्यांना फसवलं. संध्याकाळी परत ते घरी जाताना मी त्यांना ना सॉरी बोलली. म्हटलं असं मला नव्हतं करायचं. ते बोलले, नाही तू एवढं दिवस करत होती म्हणजे, पण तू मला घाबरून पुसायला विसरलीस ना, ह्याचा अर्थ तू तिथंच माझं मन जिंकलंस. तर मला तुझ्यावरती खूप विश्वास आहे की तू चुकीच्या मार्गात नाही जाणार, तू जे काय करणार चांगलं करणार. तर तिथे माझं फर्स्ट बोलतात ना सक्सेस आहे की मी माझ्या पप्पांचं मन जिंकलं आणि त्याच्याचमुळे आज मी इथे आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या पोरांना सपोर्ट करावं, त्यांचं ऐकून घ्यावं. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. फर्स्ट ऑफ ऑल टू भाग्यश्री जेव्हा आधी अनुजानी तुला हे केलं. सो थँक्यू सो मच. मला भाग्यश्रीचा जेव्हा फोन आला, सो व्हेरी फ्रँकली मी काय एवढं सिरियसली घेतलं नाही. म्हटलं जाऊ दे, कोणाचा तरी फोन आला, अनुजा बोलली म्हणून बोलून घेऊया तिच्याशी असं. पण मी तिला बोलली तू एकदा मला भेटायला ये. बट आय एम टेलिंग यू,
द वे शी केम इनसाइड आणि मी बोलत आणि फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव टू से सॉरी टू भाग्यश्री, मी तिला कॉफी ऑफर नाही केलं आणि मी तिला कॉलही केलं. माझ्याकडे असं कधीही झालं नाही की कोणी आलं आणि कॉफी नाही घेतला. का तर आमच्याशी डिस्कशन तेवढे सिरियसली डिस्कशन चाललेलं. मी तासभर बोललो वगैरे आणि मी तिच्याशी रस्त्यावर आले, अरे मी भाग्यश्रीला कॉफी ऑफर पण नाही केलं. मी तिला की कॉफी घे, पाणी विचारलं मी तिला, पण म्हटलं कॉफी पण नाही. मी तिला म्हटलं भाग्यश्री आय एम रिअली सॉरी की मी तुला कॉफीसाठी नाही. त्या का तर आम्ही काय काय डिस्कशन केलं त्या तेवढ्यात. भाग्यश्रीला माहिती आहे आम्ही मॅगझिनबद्दल, टाइम्स ऑफ इंडियाबद्दल वगैरे खूप खूप बरेच आमचं डिस्कशन चाललं होतं. ह्याचं एक हे आहे की आय स्टार्टेड माय करिअर इन अ इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन. तर असं करता करता मला पण असं एक हे होतं की मला नोकरी नाही करायचं, मला सकाळी जाऊन सही नाही करायचं. आणि त्यावेळेला कार्ड स्वॅपिंग वगैरे नव्हतं, जाऊन मस्टर सही नाही करायचं. तरी मी 13 वर्ष नोकरी केली. आणि जशी बोलली रम्या की मला पण एक वेळ होता ना ब्राईड्स करायचा, साडी नेसवायचं असं, पण माझ्याकडे वेळ नव्हतं ब्युटिशियन कोर्स करण्यासाठी. द सेम हाऊ शी सेज की साऊथ इंडियन फॅमिलीमध्ये नाही, द बिईंग अ साऊथ इंडियन आमच्याकडे पण नाही असं अलाउड होतं की सेम नावी आहेत का, लोकांच्या केस कापायचं का, हे सगळं. पण मला ना केस कापण्याचं हे नव्हतं, बट मेकअप, साडी नेसवायला पाहिजे असं वगैरे. तरी मी ऑफिसमध्ये माझ्या ऑफिसमध्ये कशी 125 लोक होते, तरी आमचे पर्सनल मॅनेजरला मस्का मारून मारून मला हाफ ॲन आवर लवकर सोडा. का तर माझं ऑफिस चेंबूरला आणि कोणीही कुठलेही कोर्स सकाळचंच शिकवतात, संध्याकाळी कुठे नाही. तर मला वाशीला एक मिळाली, ती म्हणाली इफ यू रीच बाय 6 o'clock आय विल टीच यू. ओके, मग तिथून ST बसनी वाशीला धावत पडत यायची. तर ती 1 तास कसं बसं करून कोर्स करून घ्यायचा. तर सेम बेसिक कोर्स केलं, ॲडव्हान्ससाठी अप्लाय केलं, नोकरी सोडून दिली. म्हटलं नको आता नोकरी नाही करायचं आहे. बट आय ओपन माय ओन सलॉन. माझं सलॉन खूप छान चालत होतं, म्हणजे 2 सलॉन्स होते माझे. आणि पण लॉकडाऊन नंतर माझं जरा डाऊनफॉल झालं, म्हणजे मला खूपच हे झालं. आणि त्याबरोबर मला बॅक पेन, सिव्हिअर बॅक पेन, तर मला काहीच करायला हे नव्हतं. सलॉन बंद केलं तरी 2-3 वर्ष मी घरातच होती. पण आणि आय एम अ साडी लवर. मी इवन ॲज अ ब्युटिशियन पण मी साडी नेसत होती, मी सलॉनमध्ये पण साडी नेसायची. तर मला आणि मी कधीही मॅचिंग ब्लाऊज नाही घालायची, नेहमीही माझं कॉन्ट्रास्ट ब्लाउजेस असायचे. तर मग लोक मला विचारायचं असे का घालता तुम्ही, कुठल्याही रंगाचा ब्लाऊज घालता, कुठल्याही रंगाच्या साडी नेसता. पण मी कॅरी करते, मग मी खूप समजवायचं की कलर कॉन्ट्रास्ट असं वगैरे. म्हटलं घरी बसून आता काय करणार नाही, पण मला काहीतरी करायलाच पाहिजे. म्हटलं की आता काय करायचं काय होतं. म्हटलं नाही ब्लाऊजची आयडिया. ऑफकोर्स मार्केटमध्ये खूप ब्लाउजेस आहेत, रेडीमेड ब्लाउजेसचे हे आहेत. तर म्हटलं नाही, मग तसं नाही करायचं जसं सुरत इज फेमस फॉर अ ब्लाऊज. तर म्हटलं नाही, मला सुरतचं नाही, मला काहीतरी करायचं आहे माझं वेगळं म्हणून. म्हणजे असं स्केच बनवून काहीतरी करायचं म्हणून मी सुरुवात केली. पण आणि सुरुवातीला कसं आताचे जे ट्रेंड आहेत, आताचे यंगस्टर्स आहेत आणि मुली साडी नेसतात. आता फॅशन कधी साड्यांचा जात नाही आहे, पण त्यातल्या त्यात मुलींना खूपच इंटरेस्ट आहे. आता 10वीचे माझ्याकडे एकदम म्हणजे जेव्हा स्टँड ऑफ पार्टीज निघतात शाळेतल्या सगळ्या मुली बरोबर येतात. का तर त्यांना आईची साडी असते पण ब्लाऊज लागतात त्यांना, आणि त्यांना ट्रेंडी ब्लाउजेस लागतात. तर म्हणून मी ट्रेंडी ब्लाउजेस म्हणून चालू केलं. आणि आता कॉटन ब्लाउजेस आणि जी काय आपण म्हणजे मल्टिपल, एक ब्लाऊज नाही म्हटलं तरी 2-4 साड्यांवर तरी जायला पाहिजे. का तर एकतर शिवायला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे किती पैसे घेतात डिझायनर्स आणि टेलर्स. आणि सेकंडली कम्फर्ट, कन्व्हिनियन्स इमिडिएटली मिळत नाही आहे, 17 वेळा ट्रायल करावा लागतं वगैरे. असं सगळं डोक्यात ठेवून मी एक बुटीक उघडलं. असं नवी मुंबईला आहे माझे बुटीक, म्हटलं रेडीमेड ब्लाउजेसचे म्हणून. तर आता सध्या चालू तर केलेलं आहे, झालं आता वर्ष होत आलेलं आहे, रिस्पॉन्स आहे बायकांचं. तर मी असा विचार केलं होतं की 20 ते 40-45 पर्यंत, पण माझ्याकडे 60च्या वरचे पण बायका यायला लागले की ओके फाईन. म्हटलं की बायकांना काहीतरी करायला तर पाहिजेच, म्हणजे लेडीज असं नाही की लेडीज काहीच करू शकत नाही. जसं आपण सगळेच बोलत होतो की काहीतरी वेगळं करायला पाहिजे,
हेच करायला. आणि फर्स्ट ऑफ ऑल रिअली थँकफुल की आज एवढे सगळे इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकायला मिळाले. सगळ्यांच्या मनात असंच काहीतरी असतं की आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून. अँड थँक्स टू स्मार्ट मराठी, थँक्स टू भाग्यश्री सो मच. म्हणजे आज एवढे लोकांची ओळख झाली, एवढ्या लोकांना भेटायची संधी मिळाली. आय नेवर थॉट इन माय लाईफ की नाही मी असं कोणाला तरी कधीतरी आपण भेटणार आहोत, किंवा कसं बिझनेस भला घर भला आपण आपल्या सर्कलमध्ये, म्हणजे एवढे लोकांना आपण भेटतो आणि सगळे वेगवेगळ्या फील्डचे आहेत, कोणीही एकमेकींचा ह्याच्यात नाही आहे. इट्स रिअली थँक्यू सो मच स्मार्ट अँड थँक्यू सो मच भाग्यश्री. मॅमसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. आता यानंतर ती वेळ आली आहे जी सन्मानार्थींना सन्मान करण्याची. त्यामुळे मी सर्वप्रथम आपल्या प्रमुख पाहुण्यांना स्टेजवर मंचावरती बोलवते. त्यांनी मंचावरती यावं. खरं तर प्रत्येकाची स्टोरी असते. आपण बघतो की गल्ली गल्लीत पार्लर आहे, सलॉन आहे. तुम्हाला वाटेल की सलॉन, पार्लर, साडी आणि ब्लाऊज मध्ये काय विषय आहे, पण सगळा विषय आपला तिथेच दडलाय. सगळ्यांना माहित आहे, कितीही मोठ्या पदावर जा, तुम्हाला ज्यावेळी सुंदर दिसायचं असतं त्यावेळी तुमचं पहिलं पाऊल पडतात ते याच ठिकाणी. आणि म्हणून मी तुमच्या दोघींचे सुद्धा खूप आभारी आहे की तुम्ही स्पॉन्सर म्हणून इकडे लाभलात आणि इतक्या छान पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं. मी कृपया तुम्हाला सर्वांना विनंती करते की कृपया स्थानापन्न व्हावं. थँक्यू सो मच. मला तो बनीचा डायलॉग आठवतोय की कहीं कहीं पर अगर पहुंचना हो तो कहीं से निकलना पड़ता है बनी, राईट. तर आपल्याला पुन्हा एकदा भेटायचं आहे तर आपल्याला आता यावंच लागणार, सांगता घ्यावी लागणार. त्यामुळे मी भाग्यश्री मॅमला मी मंचावर बोलवते आणि आभार प्रदर्शनासाठी त्यांना विनंती करते. खरं तर जितके आपण आतापर्यंत कार्यक्रम केले, तुम्ही सगळेजण तर आहातच, जितके प्रशासकीय कार्यक्रम केला असाल किंवा कॉर्पोरेट लेवलला कार्यक्रम केला असाल, त्यामध्ये एक विशिष्ट लहेजा असतो, विशिष्ट पद्धत असते. मी प्रतीक्षाला कालच सांगितलं होतं, अँकरिंग करताना ही कधी भीती बाळगू नकोस की आपण काही चुकू किंवा आपला क्रम चुकेल का. आपला क्रम वगैरे काहीच चुकत नसतो. सगळ्या महिलांचा क्रम आता मी बघितलाय आयुष्याचा, इतक्या छान पद्धतीने तुम्ही मांडलाय. खरं तर मला भीती वाटत होती की कशा पद्धतीने कार्यक्रम होईल, कारण स्मार्ट मराठीचं पहिलं आयोजन हे आहे. म्हणजे रिपोर्टर पासून, न्यूज रीडर पासून रिपोर्टर ते अँकर आणि आता संपादिका, वयाच्या 30व्या ते 29व्या वर्षी संपादिका म्हणून तुला कोण ऍक्सेप्ट करणार आहे, हे माझ्या कलिग्सनी विचारलं होतं. आणि मला आज दिसतंय की कोण लोक मला सपोर्ट करतात. लहानपणापासूनच माझ्यापेक्षा 5 ते 10 वर्षांनी मोठी लोक आहेत, त्यांच्यात मला रमायला यायचं. जसं मी सांगितलं, आजीची मैत्रीण ती माझी मैत्रीण होती. तर तिथंपर्यंत लहान वयात सुद्धा ती पोहोच मला जनरेट झाली ती माझ्या माणसांमुळे. आणि आज तुमच्यासारखी माणसं माझ्या समोर आहेत आणि एका फोनवर तुम्ही इतक्या छान पद्धतीने उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांचे आभार. प्रायोजक जे आहेत त्यांचे मनापासून आभार की तुमच्यामुळे हा सुंदर कार्यक्रम मला करता आला. यानंतर सुद्धा पुढील असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील जे मान्यवर आहेत त्यांच्यासोबत कार्यक्रम करता येईल. छोटा कार्यक्रम असला तरी मोठं मन करून तुम्ही सगळेजण आलात आणि म्हणूनच मला वाटते माझी ही छोटीशी पायरी कुठेतरी मोठ्या यशाकडे चालली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. त्यासोबतच कॅमेरा टीम तुमचेही खूप आभार, ऑडिओ टीम तुमचेही खूप आभार, प्रतीक्षा तुझे आभार आणि माझी स्मार्ट मराठीची टीम संदेश, प्रतीक्षा तुमचे सुद्धा खूप खूप आभार. सोबतच माझी उपस्थित असणारी फॅमिली आणि तुमच्यासोबत आलेली फॅमिली यांचेही आभार.
जाता जाता एकच वाक्य म्हणते, मला असं वाटलं होतं खुर्च्या मागे नेण्याचं कारण हे होतं, खुर्च्या वाढवण्याचं कारण हे होतं की एक महिला येईल, तर मला वाटलं सपोर्टला कोणतरी असेलच बाबा, म्हणजे एकटी कशी येईल, ही जी असते ना आपली की बाबा कोणतरी येईल. पण मला खूप अभिमान वाटतोय की सपोर्ट न घेता सगळ्या बायका एकट्या आल्या आणि या वाघिणींसाठी मी एवढ्या चेअर नंतर सेट केला. म्हणजे खरं तर ऋता मॅम ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं ना वाघीण सिंहिणीची स्टोरी, मला वाटतं आपण इथे बसलेल्या सगळ्या वाघिणी आहोत आणि तुमच्या डरकाळ्या अशाच गाजत राहोत ही स्मार्ट मराठीकडून खूप शुभेच्छा.